नमस्कार. आज आपण परत कोविड या विषयावरची आपल्याबरोबर चर्चा करण्यासाठी इथं जमलेलो आहोत. ही करण्याची वेळ 5 महिन्यानंतर आपल्यावरती येते, हे अत्यंत काळजी करण्यासारखं कारण आहे. अनेक दिवसापासून या केसेस वाढत आहेत. विशेष करून नागपूरमध्ये जुलैमधून संख्या जास्त वाढायला लागली आणि विशेष म्हणजे ऑगस्टमध्ये त्याचा ब्लास्ट झाल्यासारखी भावना सर्वांच्या मनामध्ये आज आलेली आहे. त्याला कारणही तसेच आहेत. आपण खूप मोठ्या प्रमाणावरती या महिन्यामध्ये केसेस वाढलेले आहेत आणि विशेष करून डेथ हा वाढतच चाललेला आहे. आणि म्हणून याच्यावरती आपल्याला चिंतन करण्याची गरज आहे, चिंता करण्याची गरज आहे. पाठीमागच्या फेसबुक लाईव्हमध्ये मी हे म्हटलं होतं की परत या विषयावरती बोलण्याची गरज पडू नये, परंतु आज दुर्दैवानं या विषयावरती परत मला बोलण्याची आवश्यकता वाटते आणि गरज पडते. म्हणून आज आपल्याबरोबर या बाबतीत संवाद साधण्यासाठी परत मी आपल्यासमोर आलेलो आहे. आपल्याला माहिती आहे, नागपूरमध्ये पहिली केस 11 मार्च या दिवशी आली. आज ज्यावेळेस आपण 23 म्हणजे 22 तारखेच्या रात्रीपर्यंतचा जर आकडा घेतला तो सर्वसाधारणपणे 17,768 एवढ्या केसेस नागपूर शहरामध्ये 11 मार्चपासून कालच्या रात्रीपर्यंत, काल रात्री 9 वाजेपर्यंत जर आकडा घेतला 17,768 एवढ्या मोठ्या प्रमाणात केसेस, पॉझिटिव्ह केसेस आलेले आहेत. हे केसेस वाढणं ही निश्चितच चिंताजनक बाब आहे. आपल्या सर्वांसाठी आहे, नागरिकांसाठी आहे, शासन प्रशासनासाठी आहे, वेगवेगळे धंदे, इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटीज, इन्स्टिट्यूशन्स यांच्यासाठी आहे. आणि म्हणून हे का घडत आहे, हा एकदम केसेस का वाढल्या, त्याच्या पाठीमागे असे काय कारणं झाले जेणेकरून ह्या केसेस वाढत चालल्यात आणि विशेष करून डेथ ह्या वाढत आहेत. माझ्या दृष्टिकोनातून डेथ वाढणं हे खूप चिंताजनक आहे. आणि म्हणून यावरती आम्ही दररोज माझ्या लेवलला खूप मोठ्या प्रमाणात विचारविमर्श करत असतो, अधिकाऱ्याबरोबर चर्चा करत असतो. वॉर रूममध्ये याच्यावरती खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते. आवश्यक ते मेजर्स आहे डेली बेसिसवरती घेतले जातात, त्याच्यावरती दररोज चर्चा होते. आणि त्याच्यामधून जे निष्पन्न होतं, दररोजचा जो आकडा येतो, ज्या प्रकारच्या केसेस येतात, ज्या प्रकारच्या डेथ होत आहेत आणि त्या बाबतीत आम्ही घेतले जाणारे मेजर्स, याचा परिणाम काय होतो आहे, नागरिक कसा रिस्पॉन्ड करत आहेत, जे टेस्ट करतो आहे त्याच्यावरती काय होतं आहे, कोणत्या गोष्टी नवीन करण्याची गरज आहे, कोणत्या गोष्टी वाढवण्याची गरज आहे, कोणत्या बाबतीत इनिशिएटिव्ह घेण्याची गरज आहे आणि कोणत्या बाबतीत नागरिकांनी किंवा इन्स्टिट्यूशननी कोणते पावलं उचलणं गरजेचं आहे, याच्यावरती सर्वसाधारणपणे विचार आपण करत असतो आणि त्या दृष्टिकोनातून आपण काम करत असतो. हे बघत असताना हा जर आपण ट्रेंड बघितला तरी खूप मोठा ट्रेंड आपल्याला लक्षात येईल. गेल्या अनेक दिवसापासून बघितलं तर 2 प्रकारच्या गोष्टी या कोविडच्या माध्यमातून आपल्या लक्षात येतील. एक म्हणजे केसेस वाढणं आणि दुसरा म्हणजे त्याच्या डेथ किती होत आहेत कोविडमुळे हे बघणं. आता हे केसेस वाढणं, पॉझिटिव्ह केसेस, दुसऱ्या बाजूला ते रिकवर होणं आणि तिसऱ्या बाजूला डेथ वाढणं, याचं एक इक्वेशन आहे आणि इक्वेशन आपण समजून घेण्याची गरज आहे. जसा केसेस वाढतील आणि जर केसेसचं प्रमाण रिकव्हरीपेक्षा जास्त असेल तर हे डेंजर आहे. आणि हे सगळं होत असताना सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण डेथवरती लक्ष देतो आहे का, त्याचं डेथ ॲनालिसिस करत आहोत का, हे बघणं गरजेचं आहे. नागपूर शहरामध्ये पहिल्या 3-3.5 महिन्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा कंट्रोल होता आणि आता अचानक असं काय झालं की जुलै आणि विशेष करून ऑगस्टमध्ये ह्या केसेस एकदम वाढल्या, त्याचा डेथ रेट जास्त वाढला. याचं एक सायंटिफिक कारण आहे आणि हे सायंटिफिक कारणामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा जो कोविड व्हायरस आहे, याचं व्हायरसचं नेचर आपण बघणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर त्याला आपण जो रिस्पॉन्स देतो, त्याच्यावरती आपण ज्या वेगवेगळे मेजर्स घेतो आणि त्या मेजर्समध्ये गव्हर्नमेंटच्या वतीनं घेतले जाणारे मेजर्स, त्याचबरोबर नागरिकांकडून घेतले जाणारे मेजर्स, त्याचबरोबर इथल्या ज्या इस्टॅब्लिशमेंट आहेत, शॉप्स आहेत, इतर ज्या गोष्टी आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहेत, त्यांच्यामार्फत घेतले जाणारे मेजर्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टी अकाउंट फॉर करतात आणि त्याचा परिणाम म्हणून केसेस वाढणे किंवा न वाढणे, डेथ वाढणे किंवा न वाढणे, याचा प्रसार होणं किंवा न होणं, कोणत्या स्पीडने होणं, ह्या गोष्टी, सगळ्या गोष्टींचा परिणाम त्याच्यावरती होत असतो. आपल्याला आता माझ्यासमोर एक ग्राफ दिसत असेल. हा ग्राफ यासाठी दाखवतोय मी आपल्याला की याच्यामधली आपल्याला बघितलं असेल तर एक रेड लाईन दिसते तुमच्या, लाईट रेड लाईन. ती जी लाईट रेड लाईन आहे ती ॲक्टिव्ह केसेसची आहे. म्हणजे
11 मार्चपासून नागपूर शहरामध्ये ॲक्टिव्ह केसेस किती डेली बेसिस याचा ग्राफ आहे आणि दुसऱ्या बाजूला एक ब्ल्यू लाईन आहे. ही ब्ल्यू लाईन जी आहे ती रिकवर्ड केसेसची आहे, म्हणजे प्रत्येक दिवशी रिकवर होणाऱ्या केसेस आणि त्याचबरोबर ॲक्टिव्ह असणाऱ्या केसेस याचा ग्राफ जर बघितला तर पहिला क्रॉस ओव्हर ज्याला म्हणतो ते एकमेकाच्या खालचा वरही ग्राफ गेला आणि वरच्या खाली लाईन गेली. ही जी आहे ती 15 मेची आहे. त्यावेळेचा अर्थ काय होता 15 मेला असा क्रॉस ओव्हर झाला की ज्यामध्ये की ॲक्टिव्ह केसेसची संख्या कमी व्हायला लागली आणि रिकवर्ड केसेसची संख्या जास्त व्हायला लागली. म्हणजे कंपॅरिझन जर केलं तर म्हणजे ज्या लाईव्ह केसेस आहे, ॲक्टिव्ह आहेत, ज्याच्यावर पॉझिटिव्ह आहेत आणि त्याच्यावरती उपचार चालू आहे अशा केसेसची संख्या ॲज कम्पेअर टू ज्या रिकवर्ड केसेस आहेत त्याच्यापेक्षा कमी व्हायला लागले. हे चांगलं साईन असतं. म्हणून 15 मे पासून आपला एकदम चांगल्या स्थितीत आलो हा त्याचा अर्थ झाला. ती परिस्थिती कधीपर्यंत चालू होती? ती परिस्थिती जून एंडपर्यंत चालू होती. त्याचबरोबर आपल्याला दुसरा क्रॉसओव्हर इथे दिसेल, आता मी बोर्ड दाखवलेला आहे त्या ठिकाणी दिसत असेल. त्यावेळे आपल्याला जी रेड लाईन आहे परत वरती चाललेली दिसते आणि ब्ल्यू लाईन आहे ती खाली चाललेली दिसते. याचा अर्थ काय? त्यावेळेस ॲक्टिव्ह केसेस ह्या परत ज्या वाढल्या आणि ज्या रिकवर्ड केसेस त्याचं प्रमाण ॲक्टिव्ह केसेसच्या प्रमाणामध्ये कमी झालं. म्हणजे 50% पेक्षा जास्त केसेस ह्या ॲक्टिव्ह चालल्या आणि त्यापेक्षा कमी केसेस रिकवर व्हायला लागल्या. म्हणजेच केसेस वाढत गेल्या. केसेस वाढत गेल्यामुळं त्याचं प्रमाण आणि ही जी डेट आहे ती 5 ऑगस्टची आहे. आणि म्हणून ऑगस्टमध्ये आपल्याला जो ब्लास्ट झाल्यासारखा दिसतोय तेच ह्या ग्राफमधून इंडिकेशन होतंय. म्हणजेच नवीन केसेस खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ज्या की आकडा आपला 5, 10, 20 होता तो सर्वसाधारणपणे जुलैमध्ये 40 ते 50 डेली केसेस यायला लागल्या आणि तोच आकडा ऑगस्टमध्ये जर बघितला तो नंतर 350-400 वरती गेला. त्यानंतर सर्वसाधारण 15 ऑगस्टच्या आसपास तो 1000पर्यंत गेला. म्हणजे गेल्या 8-10 दिवसामध्ये डेली बेसिसवरती नागपूर शहरामध्ये 1000 पेक्षा डेली पॉझिटिव्ह केसेस येत आहेत आणि सर्वसाधारणपणे ह्या दिवसात दररोजचे डेथ जर बघितले ते 30 ते 40च्या दरम्यानचे आहे. हे अत्यंत भयंकर आहे. हे का होतंय याची कारणं अनेक आहेत. पहिला प्रश्न नागरिकांच्या मनात अनेकांच्या मनात असा आहे की प्रशासन सुस्त झालं आहे का? शासनाकडून काही मेजर्स आहेत ते कमी झाले काय ज्यामुळे की ह्या केसेस वाढत आहेत? की शासनाने अजून काय केलं पाहिजे ज्या माध्यमातून ह्या केसेस कमी होतील, डेथ कमी होतील? तर आपल्याला सांगायला आणि आपण समजून घेणं आवश्यक आहे. आपल्याला सांगायला आवडेल की शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं कोणत्याही प्रकारची कमतरता आजच्या डेटपर्यंत राहिलेली नाही, इथून पुढेही राहणार नाही. जे मेजर्स शासनाच्या वतीनं प्रशासनाच्या वतीनं महानगरपालिकेच्या वतीनं घेणं अपेक्षित आहे कदाचित त्यापेक्षा जास्त मेजर्स आम्ही प्रोॲक्टिव्हली आजही घेत आहोत. 11 मार्चपासून घेतलेत, एप्रिल मेमध्ये घेतलेत, जूनमध्ये घेतलेत, जुलैमध्ये घेतलेत, ऑगस्टमध्ये घेतोय, आजही घेऊ आणि जोपर्यंत हा व्हायरस राहील तोपर्यंत हे नवनवीन मेजर्स वेगवेगळ्या स्तरावरती आवश्यक त्यावेळेस इफेक्टिव्हली आम्ही घेत आलेलो आहोत, घेत राहणार आहोत. त्याच्या मनात कोणतीही कुणाच्या बाबतीत शंका असण्याचं कारण नाही. इसका रीज़न ये है कि जब जैसी सिचुएशन होगी उस हिसाब से जो एडिक्वेट मेजर्स लेना जरूरी है वो हम ले रहे हैं, इनोवेटिव मेजर्स लेना जरूरी है वो हम ले रहे हैं. आप बोलोगे ऐसा कैसा हो सकता है कि आप बोल रहे हो कि मेजर्स तो हम ले रहे हैं फिर भी केसेस बढ़ रही है. केसेस क्यों बढ़ती है इसका रीजन हमने देखना बहुत जरूरी है. और केसेस क्यों बढ़ती है तो उसका सबसे पहला अहम इश्यू जो है वो है हमारा बिहेवियर. हम डेली बेसिस पे हम क्या करते हैं, कैसे बिहेव करते हैं, ये वायरस कैसा फैलता है, इन्फेक्शन कैसा बढ़ता है. तो आपको पहले हमारा जो इन्फेक्टिविटी रेट है वो सिंगल डिजिट में था. अब इन्फेक्टिविटी रेट हमारा बहुत ज़्यादा है. मतलब आप अगर देखोगे कि 100 केसेस अगर हमने टेस्ट किए तो उसका इन्फेक्शन पॉजिटिव आने का जो परसेंटेज है आज लगभग 30 केसेस 100 में से पॉजिटिव आ रहे हैं, जो कि हमारे पहले 3-4% था. आज वो 30% से ज़्यादा है. अगर 11 मार्च से 22 अगस्त तक टोटल एवरेज देखें तो एवरेज अभी इन्फेक्टिविटी रेट लगभग 17% है. मतलब 100 पेशेंट हमने अगर टेस्ट किया तो उसमें से 17 लोगों को हमने पॉजिटिव उसका रिजल्ट आया, इन्फेक्शन हुआ ये पाया है. हमें क्या करना है, ये जो इन्फेक्टिविटी रेट है हमारा टारगेट है कि 5% से कम हो. मतलब अगर हम 100 पेशेंट आदमी चेक करते हैं तो उसमें से ज़्यादा 5 लोग पॉजिटिव निकले, ये उसका मतलब है. अब ये क्यों बढ़ रहा है,
ये पहले के 2% तक था, 3 तक था, 4 तक था, अभी वो 30% तक गया है। उसका मतलब इन्फेक्शन बहुत ज़्यादा फैला है। और इन्फेक्शन कैसे फैलता है, उसके ऊपर क्या उपाय है, मैंने बार बार बताया, लेकिन फिर से एक बार मैं बताना चाहूँगा। ये जो वायरस है, ये वायरस एंट्री हमारे बॉडी में जो होती है वो 3 ही माध्यम से होती है। एक आपका मुंह, दूसरा नाक और तीसरे आंखें। ये वायरस है उसी ये ड्रॉपलेट्स के माध्यम से, या तो आपके माउथ से, या तो नोज से, या आईज से ये होता है। इसलिए फिर से एक बात दोहरा रहा हूं, ये इन्फेक्शन फैलने का एक रीजन ये है कि ये प्रोटोकॉल जो बोला गया है वो फॉलो नहीं हो रहा है। बीच में हमने जब बोला था कि आप मास्क पहनिए, मास्क पहनने का परसेंटेज काफी बड़ा था, आज वो बहुत कम हो गया है। आपको फिर से बता दूं, मास्क आपको दिखाने के लिए नहीं पहनना है, उसका आपका वायरस इन्फेक्ट न हो, आपके बॉडी में न जाए, इसलिए यूज करना है। मैंने एक बार बताया था प्रैक्टिकल करके कि मेरी पहली प्रेस कॉन्फ्रेंस थी मार्च के पहले या दूसरे वीक में, जब मैंने बताया था कि ये कोरोना वायरस को टैकल कैसा करना चाहिए, और उस टाइम मैंने प्रैक्टिकली ये बताया कि हाथ कैसे धोना चाहिए। ये जो हाथ है 5 साइड से धोना चाहिए, एक पहला ऐसा, दूसरा ऐसा, तीसरा ये आपके ये पीछे वाला, और फाइनली आपका अंदर वाला जो आपके फिंगर्स है उसके बीच में वाला। ये 5 तरीके से उसको पूरी तरह से धोना है, यहां से लेकर सोप के साथ कम से कम 20 सेकंड के लिए। और उस टाइम किसी ने मुझे सवाल पूछा था, वो प्रेस कॉन्फ्रेंस थी, इसमें बोला था कि मास्क पहनने की जरूरत है क्या। उस टाइम गाइडलाइन ये थी कि हर एक को मास्क पहनने की जरूरत नहीं है, सिर्फ पेशेंट हो, जो हॉस्पिटल है, डॉक्टर और पैरामेडिकल स्टाफ जिनको ट्रीटमेंट करना है उसी को चाहिए। उसके बाद अप्रैल में गाइडलाइन जब चेंज हुई, तो चेंज होते ही मैंने सबको बताया कि आप मास्क पहनना चालू करो, और मैं भी खुद मास्क पहनना चालू कर दिया। लेकिन बहुत से लोगों ने वो टाइम का मार्च का वीडियो, जिसमें एक क्वेश्चन का सवाल मैंने दिया था कि उस टाइम मार्च में हर एक को मास्क पहनने की जरूरत नहीं थी, तो अभी फैला रहे हैं। ये डेलिबरेट अटेम्प्ट आहे। हा जो खोडसाळपणा आहे हे बंद करा। हे जीवावर, लोकांच्या जीवावर बेतू शकतं। हे चुकीच्या पद्धतीने जे चाललंय मिस इन्फॉर्मेशन कैंपेन, वो पहले बंद करना चाहिए। तो मैं फिर से बताता हूं, हाथ मैंने पहले जो बताया था उस हिसाब से हाथ धोइए, मास्क कंपलसरी पहनिए। अब क्या हो रहा है कि मास्क तो कुछ लोग पहन रहे हैं, लेकिन मास्क ऐसा नहीं पहनते, जो कि मास्क पहनने का एक तरीका है। ये है आपका पूरा नाक और माउथ ये ढका होना चाहिए, जिसकी वजह से अगर किसी के ड्रॉपलेट्स आपके ऊपर आए तो ये मास्क पे गिरे, आपके अंदर बॉडी में नहीं जाए, इसके लिए वो जरूरी है। आप क्या कर रहे हो, ये मास्क ऐसा नहीं पहन रहे, बहुत से लोग हैं ऐसा पहन रहे, नाक उससे खुला रखते। अगर आप नाक खुला रखते हो तो ये मास्क का कुछ मतलब नहीं होता है, कुछ भी मतलब नहीं होता है। मास्क पहनना है तो पूरे इस तरफ से करना। दूसरे मैंने पाया गया कि ऐसा भी पहन रहे, मुंह भी खोल रहे, नाक भी खुला है। तो ये मास्क किस लिए है? गले के लिए मास्क नहीं है, गले के लिए मास्क नहीं। ऑलरेडी गला आपका ऑलरेडी एक्सपोज है, और उस पर आप रखोगे गले में, वहां जो अगर वो ड्रॉपलेट आया तो वो टच करेगा, और फिर बाद में आप अगर मुंह पे लगाओगे तो इन्फेक्शन आपको हो जाएगा। तो मास्क पूरी तरह से इस तरह से पहनना है, अंदर से उसको हाथ से टच नहीं करना है, बाहर से ही करना है। और निकालना है तो ऐसे निकाल के आपके पॉकेट में जहां सेफ जगह है वहीं पे रखना है, बाहर नहीं रखना है। मैंने अभी इसलिए निकाला है कि मेरे पास आज कोई नहीं है, मैं आपसे बात कर रहा हूं और मेरा जो डिस्टेंस है 6 फीट से ज्यादा है। ये सबसे पहली बात यह है कि हर एक ने मास्क पहनना चाहिए, कंप्लीटली आपका नाक और मुंह ढका हुआ हो, इस तरह से यूज करना है, जिसकी वजह से ड्रॉपलेट्स आपके अंदर न जाए। ये पहली चीज आपको करना है। मैं नागपुर में देख रहा हूं 90% लोग आज मास्क नहीं पहन रहे हैं। सामने पुलिस दिखता है या एनएमसी के अधिकारी कर्मचारी दिखते, उस टाइम वहां दिखाते हैं, वो निकल जाते ही निकलते, क्योंकि हमने पेनल्टी लगाना चालू कर दिया है। ये पेनल्टी के लिए आप अगर मास्क पहनते हो तो खुद को फंसा रहे हो, आप खुद को फंसा रहे हो, आपण स्वतःला फसवत आहात। स्वतः फसू नका आणि दुसऱ्याचा आणि स्वतःचा जीव धोक्यात घालू नका। हे जोपर्यंत आपण करणार नाही तोपर्यंत आपल्याला प्रॉब्लेम राहतील। आणि म्हणून इन्फेक्शन वाढण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आहे, तर कोविड-19चा मास्क वापरण्याच्या बाबतीतचा जो प्रोटोकॉल आहे तो पाळला जात नाही, हे सर्वात महत्त्वाचं कारण आमच्या समोर आलेलं आहे। आणि म्हणून सर्वांनी माझी परत विनंती आहे, विनंती वाचा सूचना आहे
की घराच्या बाहेर पडताना कंपल्सरी मास्क वापरूनच, मास्क घालूनच आणि तो व्यवस्थितरित्या घालूनच घराच्या बाहेर पडायचं आहे. जोपर्यंत घराच्या बाहेर आहात तोपर्यंत हा मास्क वापरत राहायचं. तो मास्क आपला साध्या कपड्याचा असू शकतो, त्याला वॉश करून आपण वापरू शकता. त्याच्यामुळे ही पहिली खबरदारी घ्यायची आहे. दुसरी खबरदारी आहे की सोशल डिस्टन्सिंग मेंटेनच केलं जात नाही आहे, ॲब्सोल्युटली मेंटेन केलं जात नाही. बाजारामध्ये अगदी एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी, दुकानात एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी. आपण सांगितले की एका दुकानामध्ये एका वेळेस 5 पेक्षा जास्त व्यक्ती असता कामा नये. 10-10, 20-20 व्यक्ती. रस्त्यावरती बघितलं, फुटपाथवरती, भाजीपाल्याच्या होती, खांद्याला खांदा लावून धक्का देऊन अगदी जशी काही ती भाजी कधी उद्या भेटणारच नाही, 5 मिनिटं थांबले तर आपल्याला भेटणार नाही, अशा परिस्थितीमध्ये मार्केटमध्ये जाऊन आपण स्वतःचा जीव आणि दुसऱ्याचा जीव धोक्यात घालतात. पर्यायानं इन्फेक्शनचं प्रमाण वाढलेलं आहे. इन्फेक्शन हवेतून आपल्याला पुरपर्यंत जात नाही आहे. 6 फुटापर्यंत आपण जर डिस्टन्स ठेवलं तो ड्रॉपलेट आपल्यापर्यंत येणार नाही. म्हणून सोशल डिस्टन्सिंग महत्त्वाचं आहे. सोशल डिस्टन्सिंगचं नाव आपण डोक्यातून काढून टाकलेलं आहे आणि मास्कसुद्धा वापरणं आपल्या डोक्यातून काढून, मला काही होत नाही हा बिनधास्तपणा आपल्यामध्ये आलेला आहे आणि ते सर्वात महत्त्वाचं कारण हे इन्फेक्शन वाढण्याचं. अशा प्रकारे वाढत झालं तर हा कंट्रोलमध्ये येणार नाही. तुमचा आणि माझा सर्वांचा जीव धोक्यात घालणार आहे. आणि म्हणून हे जे प्रमाण वाढलं त्या प्रमाणामध्ये आपण इन्फेक्शन वाढत गेलं, त्याच प्रमाणामध्ये डेथ वाढले आणि म्हणून हा डेथ रेट वाढला. म्हणून आज नागपूर शहरामध्ये ज्या ठिकाणी इतके छोटे डेथ होते, इतके कमी डेथ होते, त्या प्रमाणात एकदम जास्त प्रमाणामध्ये डेथ वाढण्याचं प्रमाण आज आपण 591 डेथपर्यंत पोहोचलेलो आहोत. नागपूर शहरामध्ये ज्याची लोकसंख्या 25 ते 30 लाखाच्या दरम्यान आहे, जे जूनपर्यंत 11 डेथ होते आपले. फक्त 3 जून ज्यावेळेस मिशन बिगिन अगेन सुरू झालं तोपर्यंत फक्त 11 डेथ होते आणि केसेस जवळजवळ फक्त 400 होत्या. आज 17,000 पेक्षा जास्त केसेस, 591 डेथ. ह्याला कारणीभूत कोण? शासन, प्रशासन की नागरिकांचं बिहेवियर? हा प्रश्न प्रत्येकाने स्वतःला विचारण्याची गरज आहे. फक्त शासन मेजर्स घेत नाही म्हणायचं हे बोलून चालणार नाही. प्रत्येकाने स्वतःची जबाबदारी ओळखण्याची गरज आलेली आहे. परंतु वारंवार सांगूनही माननीय पंतप्रधान महोदयापासून माननीय मुख्यमंत्री महोदयापर्यंत ते अगदी पालकमंत्र्यापासून ते माझ्यापर्यंत, माझ्या असिस्टंट कमिशनरपासून ते सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत, माझ्या स्वच्छता कर्मचाऱ्यापासून ते ANM पासून डॉक्टर सर्वांनी आपल्याला वारंवार सांगितलेलं आहे. परंतु आपण मात्र बिनधास्तपणे वापरायचं, मास्क वापरायचा नाही, कोणत्याही प्रकारचा विचार करायचा नाही, कोविडचे नॉर्म फॉलो करायचे नाही. आणि नागपूरच्या केसेस वाढत आहेत, प्रशासन काय करतंय, प्रशासन झोपलंय का, शासन झोपलंय का, असे उलटे प्रश्न विचारायचे. प्रशासनाच्या वतीने कमी पडलेले असतील तर डेफिनेटली पॉईंट आउट करा. परंतु त्याचबरोबर स्वतःची जबाबदारी आहे ती स्वतःपुरती पाळा, दुसऱ्यापुरती पाळायचं आम्ही सांगत नाही. प्रत्येकानं स्वतःपुरतं पाळायचं. मी अनेक वेळेस बोललेलो आहे, पाठीमागच्या वेळेस बोललो आहे की प्रत्येक समोरचा व्यक्ती हा कोविड पॉझिटिव्ह आहे हे गृहीत धरूनच वागलं तर आणि तरच आपण प्रोटेक्ट राहू शकतो, अन्यथा प्रोटेक्ट राहू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून आपलं पहिली महत्त्वाची गोष्ट आहे मास्क वापरणं चालू करा. दुसरी महत्त्वाची सोशल डिस्टन्सिंग पाळा. आणि तिसरं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आपल्या नागपूरमध्ये इन जनरलच की एक मी सांगितलं होतं की हा ड्रॉपलेट्सच्या माध्यमातून प्रसार होतोय. हा ड्रॉपलेट्स कुठून येऊ शकतो? आपण बोलताना थुंकी जाऊ शकते, शिंकताना होऊ शकतो. म्हणून आपले रेस्पिरेटरी नॉर्म्स आहेत. शिंकताना किंवा खोकलताना आपण आपल्या कोपरामध्ये हातामध्ये घ्यायचं, आपला हातरुमाल वापरायचा किंवा टिश्यू पेपर वापरायचा आणि तो पर्टिक्युलरली ज्या बिनमध्ये टाकायच्या त्या क्लोज याच्यामध्ये टाकायचं हे सांगितलं होतं. आज आपण काय बघतोय? तंबाखू खाण्याचं जे प्रमाण मध्ये 3-4 महिने बंदीच्या काळात लॉकडाऊन होतं त्यावेळेस एकदम कमी झालं होतं, रस्त्यावरती थुंकणं कमी झालं होतं. आज परत ओरिजिनल जी तंबाखू खाणं, खर्रा खाणं आणि थुंकण्याची प्रवृत्ती ही परत 70 ते 80% येऊन पोहोचलेली आहे. आय रिपीट, 70 ते 80% लोक परत त्या गोष्टी खाऊन थुंकतात आणि त्यामुळं याचा प्रसार वाढण्याचं कारण खूप मोठं वाढलेलं आहे. कालच्या 1-2 दिवसामध्ये मी एका मार्केटमध्ये न सांगता गेलो होतो. तिथं बघितलं, ज्याला बुधवार बाजार आमच्या इथं म्हणतात, तिथं बघितलं
जे भाजी विक्रेते आहेत त्याच्या पाठीमागं तंबाखू खाऊन किंवा खर्रा खाऊन थुकलेल्या स्पष्ट मला खुणा दिसत होत्या. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच आहे की मला काही होत नाही, जे काय व्हायचं ते दुसऱ्याला होईल, मी बिनधास्त आहे, हा व्हायरस माझ्यापासून भिवून पळतोय, अशा कुणाचा गैरसमज झाला की काय अशी बोलण्याची स्थिती आपल्यावरती आलेली आहे. आणि म्हणून जे प्रमाण आहे तंबाखू खाणं, खर्रा खाणं, जे कोणत्या प्रकारचे सेंटेड सुपारी खाणं हे जे म्हणतात त्याच्यावरती शासनाने बंदी घातलेली आहे, विकण्यासाठी बंदी घातलेली आहे. मी माझ्या लेवलला कॉर्पोरेशन पुरतं खाणाऱ्यावरती 1,000 रुपयाचा दंड लागू केलेला आहे, विकणाऱ्यावरती किंवा ट्रान्सपोर्ट करण्यावरती 3,000 ते 5,000 आम्ही दंड लावायला लागलेलो आहोत. परंतु ही प्रत्येक गोष्ट शासन, मग तुम्ही म्हणाल की लावलं तर का खातात? आता जर एवढं जर बघायचं 30 लाख लोकसंख्येच्या पाठीमागं प्रत्येकजण तंबाखू खाणार आहे का, त्याच्या पाठीमागं फक्त दंडासाठी लोक लावणं एवढंच अभिप्रेत राहिले का? म्हणजे नागरिकांनी या बाबतीत स्वतःची जबाबदारी ओळखायचीच नाही. आपण स्वतः तंबाखू खायचं, खर्रा खायचा, थुंकायचं, त्याच्या माध्यमातून प्रसार करायचा आणि वरतून म्हणायचं की कोरोना वाढतोय, प्रशासन काय करतंय, शासन काय करतंय. म्हणजे तुमची प्रत्येक ऍक्टिव्हिटी रेग्युलेटेड पाहिजे, त्या ठिकाणी दंड करणारच पाहिजे. त्या ठिकाणी आपण फोटो काढून किंवा व्हॉट्सअपच्या द्वारे किंवा आमच्या ग्रीव्हन्समध्ये हे टाकता कंप्लेंट, ती चांगली गोष्ट आहे. पण आपण आपले मित्र, आपले आप्तेष्ट, नातेवाईक यांच्या बाबतीत प्रत्येकाने स्वतःच्या कुटुंबापुरतं जरी बघितलं तर 6 लाख जे कुटुंब आहे सर्वसाधारणपणे नागपूर शहरामध्ये, त्यांनी स्वतःच्या कुटुंबापुरतं बघितलं की हे नॉर्म्स पाळायचे, ते सगळेजण नाम पाळू शकतात, परंतु ते करायचं नाही. आणि प्रश्न मात्र विचारायचे की शासन काय करतंय. म्हणजे इंडिव्हिज्युअल बिहेवियर जे आहे त्याच्यामध्ये चेंज करायचा नाही. आपली लाईफस्टाईल जी आहे ती अनेक वेळ सांगितलं ती चेंज करायची, कोविड कंप्लेंट करायची ती करायची नाही, आणि प्रश्न मात्र विचारत राहायचं. हे अंतर्मुख होण्याची गरज आपल्यावरती आलेली आहे. हमने खुद को ये पूछना है कि सही में क्या, सही में हम कोविड-19 नॉर्म्स जो प्रोटोकॉल दिया गया है बिहेवियर में, हम वो फॉलो कर रहे हैं क्या, हम मास्क यूज कर रहे हैं क्या, हम सोशल डिस्टेंसिंग मेंटेन कर रहे हैं क्या, हम थूक रहे हैं क्या, हम कफ करते समय या स्नीजिंग करते समय हम वो सही प्रोटोकॉल यूज कर रहे हैं क्या, या सिर्फ हमें लॉकडाउन नहीं चाहिए, हमें शॉप खोलने दो, शॉप खोलने से शॉप में क्या होता है, सब एक्टिविटी चल रही है, फिर हम क्यों लगा रहे, इवन ऑड क्यों लगाया है. इवन ऑड लगाने के बावजूद भी मार्केट में इतनी गर्दी है, सोशल डिस्टेंसिंग नहीं मेंटेन हो पा रहा है, उसके लिए आप बोल रहे हो कि मुझे पूरा खुला दो, मार्केट में कुछ रेस्ट्रिक्शन मत डालो, तो ये कोरोना कैसे कंट्रोल होगा. आपकी एक्टिविटी चलनी चाहिए, इसलिए आपको ये जो रिलैक्सेशन दिया है कि उस रेगुलेटेड फॉर्म में करो. ना आपके यहाँ थर्मोगन है, ना आप टेम्परेचर काउंट कर रहे हो, ना ही वहां मास्क आप कर रहे हो, जो आ रहा है उसको करने दे रहे हो. अगर आपके दुकान में मास्क के बिना कोई आ रहा है उसको बंदी करो तो ऑटोमेटिकली कम हो जाएगा. लेकिन हम नहीं करेंगे, क्योंकि मुझे 10, 50, 100, 200 जो मेरा बेचने वाला आइटम है उसका मुझे लॉस होगा. मैंने इसमें बोला कि जो शॉपकीपर्स है खुद वो टेस्ट करवा ले. उसकी चर्चा आपके एसोसिएशन के साथ हुई थी. उन्होंने बोला था 7 अगस्त तक करेंगे, उसके बाद बोले 15-18 अगस्त तक करेंगे, और उसके बाद बोला हम नहीं करेंगे. ये हमारी जवाबदेही नहीं है, उसमें फ्री में हम क्यों नहीं करें. और 21 अगस्त को जो सर्क्युलर महाराष्ट्र गवर्नमेंट ने निकाला है उसका हवाला देते हुए व्यापाऱ्यांना शासनाच्या निर्देशामुळे रिलीफ भेटला, संकट टळलं. कोणतं संकट टळलं? शासन निर्देशामध्ये असं काय सांगितलेलं आहे की जे मी फॉलो करत नव्हतो? शासन निर्देशात हे म्हटलेलं आहे की आपण जे शॉपकीपर्स आहे जर ते सिम्पटमॅटिक नसतील तर आपण ज्या शासनामार्फत टेस्ट करतो त्याच्यामध्ये टेस्ट करण्याची आवश्यकता नाही आहे. आपल्याकडे जे असिम्पटमॅटिक पॉझिटिव्ह आहे त्याच्यातले 85 ते 90% असिम्पटमॅटिक आहेत. याचा अर्थ असिम्पटमॅटिक लोकांनी विशेष करून शॉपकीपर्स आहेत हे केलं पाहिजे, ते प्रायव्हेट लॅबमध्ये केलं पाहिजे, जेणेकरून स्वतः इन्फेक्ट असाल तर बाकीच्या लोकांना तुमच्यामध्ये इन्फेक्शन होणार नाही, स्वतःचं कुटुंब वाटेल. मला असे अनेक नागपूरमधल्या केस उदाहरण म्हणून सांगतो. इतवारी मधली जी केस आहे, दुकानदार स्वतःच्या घरात 2 पॉझिटिव्ह फर्स्ट फ्लोअरवर राहतो, दोघं घरी पॉझिटिव्ह पेशंट आहेत, खाली दुकान चालू ठेवलंय. मग अशा दुकानदारावरती मी काय करायचं? गुन्हे दाखल करायचे, जेलमध्ये पाठवायचं. पण आपण स्वतः टेस्ट करणार नाही.
मला दुसऱ्या एकाचा प्रश्न आला, साहब मेरे तरफ 10 मेरे असिस्टेंट है मेरे स्टाफ में, कम 10 का मतलब 1900 इंटू 10 कितना हो गया, इतना पैसा मैं खर्च करूं, हम क्या वो टेस्ट करने के लिए हमारे पैसे बर्बाद करेंगे? अगर आपके शॉप में 10 असिस्टेंट है, उनका पेमेंट करने के लिए आपके पास पैसा है, लेकिन टेस्ट करने के लिए नहीं है, ये कौन सा एटीट्यूड है? ये खुद को प्रोटेक्ट करना और शहर को प्रोटेक्ट करने के लिए जरूरी है। शहर रहेगा तो आप रहोगे, आपके वजह से शहर नहीं चल रहा है। सिर्फ 30 लाख लोग हैं, इसकी वजह से शहर चल रहा है। आप ये समझ लीजिए और आप खुद स्प्रेडर या सुपर स्प्रेडर मत बनिए, दूसरे के मौत का कारण मत बनिए। इसलिए आपको टेस्ट करवा के लेना पड़ेगा, जिसकी वजह से बहुत लोगों की जान बच सकती है, इन्फेक्शन कम हो सकता है। अब ये करते समय ये हमने ये भी पाया कि डेथ क्यों हो रही है, इन्फेक्शन तो बढ़ रहा है। उससे ज्यादा चिंता मुझे वो केसेस बढ़ने की नहीं है। वो अगर आप पॉजिटिव आए तो भी कोई प्रॉब्लम नहीं है, अगर आप पॉजिटिव आते हो तो तुरंत आपको टेस्ट करवा। अब अगर कोई सस्पेक्ट केस में पॉजिटिव आते हो, उसके साथ आते हो, हाई रिस्क हो, तो टेस्ट करवाना चाहिए और जल्दी से जल्दी ट्रीटमेंट करना चाहिए। आप बोलोगे ये बढ़ रहा है, ये ठीक है, उसको तो आपका कंट्रोल नहीं है, लेकिन जो पॉजिटिव आता है उसके डेथ क्यों बढ़ रहे हैं? यहां हमारी ट्रीटमेंट कुछ गलत हो रही है क्या? इसमें कुछ खामियां है क्या? अगर ये नंबर बढ़ेगा, अभी 17,000 है, वो 50,000 हो गया तो हमारे बेड मिलेंगे क्या? यहां गवर्नमेंट का रोल है, और ये गवर्नमेंट के रोल में हम कहीं भी कम नहीं है। जितने बेड चाहिए वो बेड अवेलेबल है, जितनी संख्या में चाहिए वो प्राप्त मात्रा में अवेलेबल है। वो सीसीसी के लिए भी है, डीसीएच के लिए है, डीसीएचसी के लिए है। पहली चीज जो है कि फर्स्ट जैसे ही आप पॉजिटिव आते हो, सिम्टोमेटिक हो, तो पहले टेस्ट करवा लीजिए। इसलिए अगर आपने देखा होगा तो नागपुर में टेस्टिंग की संख्या और टेस्टिंग सेंटर हमने काफी बढ़ा दिए हैं। जो टेस्ट हमारे मार्च महीने में थे वो बहुत कम थे, अप्रैल में वो कम थे, उसका जो नंबर्स है हम आपको बता देते हैं। मार्च महिन्यामध्ये आपण टोटल 860 केसेस टेस्ट केल्या, एप्रिलमध्ये 2033 केल्या, मे मध्ये 3168 केल्या, जून मध्ये 3240 केल्या। म्हणजे दर महिन्याला आपण वाढवतोय। याचाच अर्थ आमचे जे मेजर्स आहेत ते ज्या प्रकारची स्थिती अनुषंगिक योग्य प्रकारे योग्य वेळेस करतोय। जुलैमध्ये आम्ही 26,000 टेस्ट केल्या, 26,514, आणि ऑगस्टमध्ये 22 ऑगस्टपर्यंत 63,497, म्हणजे जवळजवळ 65,000 टेस्ट आम्ही या 22 दिवसामध्ये केलेल्या आहेत। म्हणजे लक्षात घ्या 860 पासून ते 65,000 पर्यंत 22 दिवसात, म्हणजे तोच आकडा आम्ही जवळजवळ 90,000च्या आसपास फक्त ऑगस्टमध्ये करतो। एकंदर टेस्ट आतापर्यंत आम्ही ज्या केलेल्या आहेत 99,000 प्लस। म्हणजे आजचा जर आकडा पकडला तर 1 लाख टेस्ट ऑलरेडी नागपूर शहरामध्ये, आय रिपीट, नागपूर शहरामध्ये 11 मार्च पासून आजपर्यंत जर आकडा गेला तर 1 लाख पेक्षा जास्त टेस्ट आज फक्त नागपूर शहरामध्ये केलेल्या आहेत। कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आम्ही करतो। कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आम्ही आतापर्यंत 1,17,000 केसेस केलं, म्हणजे 17,000 केसेस पॉझिटिव्ह आल्या, त्याच्या अगेन्स्ट 1,17,879 लोकांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केलेलं आहे। याचाच आज आमची कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चांगली चालू आहे। याचाच आज आमचे टेस्टिंग सेंटर्स आम्ही वाढवलेले आहेत। नागपूर कदाचित एकमेव शहर असेल ज्याच्यामध्ये 34 ठिकाणी नागपूर महानगरपालिकेच्या वतीनं, आय रिपीट 34 ठिकाणी, 34 प्लेसेस पे यहां हमने टेस्टिंग चालू कर दी है। वॉकिंग डिस्टेंस पे है, आपके मोहल्ले में है, उसका इस्तेमाल कीजिए, टेस्ट कीजिए। आप सिम्टोमेटिक हो, आप हाई रिस्क कांटेक्ट में आए हो, जो पॉजिटिव पर्सन है उसके कांटेक्ट में आए हो, आप कोमॉर्बिड हो या 60 ईयर्स के अबव हो, ऐसे कोई भी व्यक्ति हो तो वहां जाके टेस्ट करवा सकता है। आपको कफ है, आपको टेम्परेचर है, आपको ब्रेथलेसनेस है, आपको खांसी है, ऐसा कोई भी लक्षण दिखे तो तुरंत हमारे टेस्ट सेंटर में आए। वो सेंटर में आने के बाद टेस्ट करें, हमारे जो डॉक्टर है उसका सलाह देंगे, उसका सलाह दे और उसके बाद आगे वाली कार्रवाई करें। सबसे इंपॉर्टेंट जो इश्यू है कि अर्ली डायग्नोसिस, अर्ली टेस्टिंग होना चाहिए। ये कब होगा? जब आप हमें बताओगे, जब आप हमारे टेस्ट सेंटर पे आओगे, टेस्ट करोगे, या आपको कोई दिक्कत हो, हमारा एनएमसी का जो कंट्रोल रूम है
उस वहां पे फोन करोगे, उसको बताओगे, तब ये पॉसिबल है। इसलिए सबसे अहम बात यह है कि आप ये जो सिम्टम्स है, ये जो कोरोना है, इसको छिपाइए मत, इसको बताइए। ये बताने के बाद ही आपको टेस्ट करवा पाएंगे, आपको ट्रीट करवा पाएंगे। और डेथ का रीजन ये भी सबसे ज्यादा है, क्योंकि आप लेट आते हो। हमने ये 591 जेवढे डेथ झाले त्याच्यापैकी 495 डेथचे डिटेल डेथ अनालिसिस आम्ही केलेला आहे आणि बाकीचं आमचं करणं चालूच आहे, डेली बेसिसवरती चालू असतं। हे 495 डेथ पैकी जर बघितले तर आपल्या लक्षात असं येतं की 300 डेथ जे झालेले आहेत, रिपीट करतो मी, 495 पैकी 300 डेथ्स असे आहेत की जे आपल्याला लक्षणं आल्यापासून, मी रिपीट करतो, लक्षणं आल्यापासून हॉस्पिटलमध्ये ऍडमिट कधी झाले, हॉस्पिटलला कधी गेले, डॉक्टरकडे कधी गेले, तर लक्षणं आल्यापासून 6 दिवसापेक्षा जास्त काळ गेल्यानंतर हॉस्पिटलला किंवा डॉक्टरकडे गेलं आमच्या लक्षात आलेलं आहे। म्हणजे मला आज ताप आला, मी टेस्ट केली नाही, मला 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, 4 दिवस झाले, 5 दिवस झाले, 6व्या दिवसानंतर मी डॉक्टरकडे हॉस्पिटल गेलो, अशा जर केसेस बघितल्या तर 495 पैकी 300 केसेस डेथ अशा झाले की 6 दिवसानंतर आम्ही हॉस्पिटलला किंवा डॉक्टरकडे गेलो, ज्याच्यामध्ये 6 ते 9 दिवसामधल्या 181 डेथ्स आहेत, 9 दिवसापेक्षा असे 119 आहेत। याचाच अर्थ 495 पैकी 300 डेथ्सच्या 6 दिवसानंतर रिपोर्ट डॉक्टरकडे गेल्या किंवा हॉस्पिटल गेला, अशा प्रकारचे 60% म्हणजे 60% केसेस ज्यांनी आपल्याला आजार झाल्यानंतर, आपल्याला सिम्पटम्स आल्यानंतर 6 दिवसानंतर गेले। म्हणजेच याचा अर्थ डॉक्टरकडे वेळच भेटला नाही, क्रिटिकल केल्यानंतर गेले। म्हणजेच काय होतंय, हे स्वतः अंगावर काढत आहात, मला काही होत नाहीये, माझं काय होईल, मला हॉस्पिटलमध्ये राहावं लागेल। हॉस्पिटलमध्ये तुम्हाला त्याच वेळेस राहावं लागेल जर तुमच्याकडे सिम्पटम्स असतील तर। सिम्पटम नसतील तर होम आयसोलेशनची पॉलिसी आपण चालू केलेली आहे, ही तुम्हाला जी भीती होती डोक्यातून काढून टाकलेली आहे। क्वारंटाईन कंपल्सरी करणं नाही, होम क्वारंटाईन केलेलं आहे, स्वतःच्या घरी राहायचंय। म्हणून हा जो तुम्ही रोग आपल्यापासून लपवताय ते आमच्यापासून लपवत नाहीत, स्वतःपासून स्वतःला फसवतायत आणि त्याच्यामुळे डेथ होऊ शकतो, तुमच्या कुटुंबातले दुसरे पॉझिटिव्ह होऊ शकतात, ते कॉमॉर्बिड असेल तर त्यांना परत डेथ होऊ शकतो। म्हणून ते अवॉइड करण्यासाठी ह्याच्यासाठी लपवू नका। दुसऱ्या पद्धतीने ह्या 495 डेथ जर बघितलं तर हे लक्षात येतं 495 पैकी 189 असे डेथ आहे की जे हॉस्पिटल आल्यापासून 2 दिवसाच्या आत डेथ झाले। म्हणजेच काय, 48 तासाच्या आत हॉस्पिटल आल्यापासून। याचा अर्थ काय, हे 38% डेथ म्हणजे 189 495 पैकी बघितले तर एवढ्या क्रिटिकल स्टेजला आले की डॉक्टरच्या हातात वेळच नाही, काय करायचं। अनेक वेळा सांगितलं की लवकरात लवकर लक्षण दिसतात टेस्ट करा, डॉक्टरला सांगा, प्रायव्हेट हॉस्पिटलला जा किंवा आमच्या डॉक्टरला सांगा, त्या ठिकाणी या, त्याप्रमाणे जर केलं तर निश्चित आपण याच्यावरती मात करू शकतो, डेथ कमी करू शकतो। माझी प्राथमिकता प्रत्येक जीव वाचवण्याची आहे, तीच प्राथमिकता प्रत्येक नागरिकाची आहे का, हा प्रश्न प्रत्येक नागरिकाने, नागपूरचा असेल किंवा महाराष्ट्रातला असेल किंवा भारतातला असेल, त्यांनी स्वतःला विचारण्याची गरज आहे। ही जोपर्यंत आपण मानसिकता बदलत नाही तोपर्यंत या कोरोनावरती 100% कंट्रोल करणं अवघड जाणार आहे। त्या दृष्टिकोनातून आपला लाईफस्टाईल बदलावी लागेल, आपल्याला ओपन व्हावं लागेल, की लपून चालणार नाही, खपून चालणार नाही, तर आपल्याला पुढे येऊन टेस्ट करावे लागतील। म्हणून पहिली गोष्ट काय केली पाहिजे, ताप, खोकला, सर्दी, गळ्यात खवखव किंवा श्वास घेण्यास त्रास होत आहे तर इमिजिएटली आपण टेस्ट करून घ्या। मनपाच्या याच्यामध्ये 34 ठिकाणी आहेत, प्रायव्हेट लॅबला असेल तर प्रायव्हेट लॅबला जा, आपले जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी जा, परंतु टेस्ट करा। पॉझिटिव्ह आलात, सिम्पटम नाही आहेत, होम आयसोलेशन ठेवा, घरी राहा स्वतःच्या। सिम्पटम नसतील, सिम्पटम असतील तर डेफिनेटली डॉक्टरचा सल्ला घ्या, डॉक्टर सांगतात त्याप्रमाणे घ्या। आम्हाला अशा प्रकार आढळतात की जे सिम्पटमॅटिक पेशंट आहेत ते आम्हाला सांगत नाहीत आणि ज्यांना सिम्पटम नाहीत आम्हाला हॉस्पिटलमध्ये बेड पाहिजे म्हणून वारंवार फोन करतात, ज्यांना की आवश्यकता नाही आहे। आपल्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आपण एक ॲप डाउनलोड करा, त्या ॲपचं नाव आहे ओपीडी, याच्यामध्ये ई संजीवनी ओपीडी। हा जर ॲप डाउनलोड केला, कुणीही करा, त्याच्यावरती व्हिडिओ काउन्सिलिंग अप्लाय केलं जातं, डाउनलोड करा, डॉक्टरची अपॉइंटमेंट भेटते, त्याच्याशी आपण बोलू शकता, लक्षणं काय ते सांगू शकता, ते आपल्याला ॲडवाइस करू शकतात। हे जर केलं
तर आपला कोणता फिजिशियन फिजिकली जाण्याची गरज नाही. आपला कोण डॉक्टर असेल तर हा ई-संजीवनी OPD ॲप डाउनलोड करा. तो गुगल प्ले स्टोअरवरती आहे, दुसऱ्याही स्टोअरवरती आहे, त्याच्यामध्ये तो डाउनलोड करा. तो डाउनलोड करून त्याच्यामध्ये आपले डिटेल्स भरा. अपॉइंटमेंटचं त्याच्यामध्ये अपॉइंटमेंट टाका. ती वेळ येईल त्या वेळेस आपल्याला व्हिडिओ कॉल करायचा आहे. समोर डॉक्टर असतील, आपलं काय लक्षण ते सांगा, आपल्याला काय वाटतं ते सांगा, ते काउन्सिलिंग करतील. जेणेकरून आपल्याला कोणत्या डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही, फीस देण्याची गरज नाही. ई-संजीवनी OPD हा ॲप डाउनलोड करा. त्याच्या माध्यमातून आपल्या शंका दूर केल्या जातील. पहिले हे झाल्यानंतर, ही चाचणी केल्यानंतर आपण हे बघितलं पाहिजे की आपण फक्त एवढे लक्षण असलेले नव्हे, तर पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कात आपण आला असाल तर त्या व्यक्तीच्या संपर्काला सर्वांनी टेस्टिंग करून घ्या. त्याचबरोबर ज्या व्यक्ती दुर्धर आजार आहेत, मधुमेह आहे, उच्च रक्तदाब आहे, किडनीचे आजार आहे, TB आहे, ज्याला कोमॉर्बिड कंडिशन म्हणतो, असे कोणतेही व्यक्ती असतील त्यांनीही स्वतःला टेस्ट करून घेणं गरजेचं आहे. ते टेस्ट करून घ्या. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या ज्या डेथ झालेल्या आहेत त्या डेथपैकी 591 ज्या केसेस डेथ आहेत आपल्या, त्यापैकी 85% पेक्षा जास्त डेथ हे कोमॉर्बिड कंडिशन आहेत. म्हणजे कोरोना तर झालाच, पण त्यापैकी 85% हे कोमॉर्बिड आहे, ज्यांना रक्तदाब आहे, त्याचबरोबर डायबिटीज आहे, हार्टचे काही डिजीज आहेत किंवा इतर आहेत, TB आहे. माझी विनंती अशी आहे की ह्या सर्व प्रकारच्या व्यक्तींनी ज्यांना कोमॉर्बिड आहेत, आपण आजारी आहोत, कोणत्या कोणत्या कारणाचा आजारी आहे, स्वतःच्या डॉक्टरला जाऊन भेटा. आपल्याला कोविड झाला असेल किंवा नसेल, स्वतःच्या डॉक्टरला जाऊन भेटा, त्यांच्याशी सल्ला मसलत करा, टेस्ट करून घ्या आणि त्यांच्या सल्ल्यानुसार पुढचं आपलं वागणं जे आहे ते चेंज करा. कारण ह्या कोमॉर्बिड कंडिशनला जर झालं तर कंट्रोल करणं, कोरोना झाला तर कंट्रोल करणं खूप अवघड होतं, वेळ आपल्याकडे राहत नाही. म्हणून आपण ताप आहे की नाही, खोकला आहे की नाही हे लक्षणं न बघता कोमॉर्बिड जेवढे पेशंट्स आहेत, जेवढे नागरिक आहेत, नागपुरमध्ये असतील, महाराष्ट्रातले असतील, इंडियातले असतील, जहाँ जहाँ की हो, जो भी कोमॉर्बिड हो, आपके डॉक्टर के पास जाइए. वो चाहे वो आपका गवर्नमेंट का डॉक्टर हो, NMC का हो, कॉर्पोरेशन का हो, प्राइवेट हो, उसके पास जाइए, चेकिंग करवा लीजिए और टेस्ट करवा लीजिए. जब तक हम ये करेंगे नहीं, जब लक्षण आए तब देखेंगे. ये नहीं होना चाहिए कोमॉर्बिड केसेस के बारे में. फिर से मैं दोहरा रहा हूं, कोमॉर्बिड केसेस है तो आपको टेस्ट करवाना ही है. आपको टेम्परेचर है नहीं है वो देखना नहीं है. कंपल्सरी आपके डॉक्टर के पास जाओ, उनका सलाह लो, उसके बाद टेस्ट करवा लो और डॉक्टर की सलाह की तरह से आप आगे जाइए. आता एक सर्वात महत्त्वाचा इश्यू येतो की ज्यावेळेस आम्ही कंपल्सरी इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन करत होतो, प्रत्येक पॉझिटिव्ह पेशंट असिम्टमॅटिक असेल तरी हॉस्पिटलमध्ये देत होतो, त्यावेळेस ही मागणी होती की नाही आम्हाला विनाकारण हॉस्पिटलमध्ये ठेवलं जातंय, आम्हाला काही लक्षण नाही आहेत, MLA हॉस्टेलला क्वारंटाईन केलं जातंय, आम्हाला जेवण व्यवस्थित भेटत नाही वगैरे वगैरे वगैरे. म्हणून आम्हाला होम क्वारंटाईन केलं पाहिजे. ICMRच्या गाईडलाईन होम क्वारंटाईनच्या आहेत, होम आयसोलेशनच्या आहेत, का पाळल्या जात नाहीत. म्हणून जसे संख्या वाढली आणि जशी डिमांड वाढली त्यावेळेस मी निर्णय घेतला की नाही आता इथून पुढे आपण होम आयसोलेशन आणि होम क्वारंटाईन करूयात. काय झालं, आता आम्हाला मागणी येते की तुमचे डॉक्टर आमच्या घरी येत नाहीत. होम आयसोलेशनच्या गाईडलाईन क्लिअर आहे की ज्या माणसाला, ज्या व्यक्तीला पॉझिटिव्ह आला तरी असिम्टमॅटिक आहे, त्याला कोणतेही लक्षणं नाही आहेत किंवा माइल्ड सिम्टम आहेत, त्यांना होम आयसोलेशन अलाउड आहे. त्यांनी काय करायचंय तर दिवसातून 2 वेळेस 12-12 तासाच्या गॅपने पहिली गोष्ट करायची की टेम्परेचर घ्यायचंय. ते थर्मोमीटर विकत घ्या, त्या थर्मामीटरनी आपलं टेम्परेचर घ्या. ज्याचं टेम्परेचर 98.4 किंवा जे आपला थर्मल गन जर म्हणतात त्या दृष्टीनं 98.4 फॅरेनहीट ज्याला म्हणतो त्यापेक्षा खाली असेल तर तुम्हाला टेम्परेचर नाही आहे. बऱ्याच जणांचं मला विचारलं होतं की मला 97 आहे, 98 आहे, त्याला टेम्परेचर म्हणत नाही. जसं तुमचं टेम्परेचर 99च्या वरती चालू होतं त्याला टेम्परेचरकडे जातो असं म्हणतो, आणि 100च्या पुढे गेलं म्हणजे तुम्ही खूप टेम्परेचरमध्ये आहात. ज्याही व्यक्तीला टेम्परेचर 100च्या आसपास आहे त्यांनी कंपल्सरी हॉस्पिटलला जायचंय, डॉक्टराकडे जायचंय. NMCच्या कॉल सेंटरला करा, तुम्हाला मदत पाहिजे आम्ही त्या ठिकाणी हॉस्पिटल ॲडमिशन करून देऊ. हे कंपल्सरी होम आयसोलेशन जे पॉझिटिव्ह आहेत पण होम आयसोलेशन आहेत त्यांनी हे पाळायचं आहे की आपल्याला टेम्परेचर 99च्या वरती जसं जातं तसं डॉक्टरच्या संपर्कात राहणे ही तुमची स्वतःची जबाबदारी. दिवसातून 2 वेळेस 12-12 तास गॅपने. आणि दुसरं काय करायचं, SpO2 म्हणजे ऑक्सिजनची लेवल, आपली रेस्पिरेशन लेवल ती चेक करायची आहे. आपण काय करतोय, एक तर ती SpO2 सुद्धा घेण्यासाठी डॉक्टर येणं अपेक्षित करता, विच इज रॉंग, पॉसिबल नाही आहे. आता माझ्याकडे 8,900 जे ऍक्टिव्ह केसेस आहेत त्याच्यातले जवळजवळ 90% केसेस हे माझ्या होम आयसोलेशन आहे. म्हणजे दररोज
प्रत्येक पेशंट जो आहे जवळजवळ 8,000पेक्षा जास्त, त्याच्या घरी माझ्या डॉक्टर जाणं शक्य आहे का? इम्पॉसिबल. ते करता येणं शक्य नाही, गाईडलाईनमध्ये अपेक्षित नाही आहे. होम आयसोलेशनची काळजी स्वतः घ्यायची आहे आणि 2 प्रकारचीच घ्यायची आहे. एक आहे टेम्परेचर घेणं आणि दुसरं आपलं रेस्पिरेशन लेवल मोजणं. त्यासाठी आपल्याला SpO2 आहे ते मोजायचं आहे. त्यासाठी ते इन्स्ट्रुमेंट आहे ते 500-550 रुपयाचे येतं. ते प्लीज घ्या, विकत घ्या. जे कोणी पॉझिटिव्ह आले त्यांनी घ्या. आणि आपलं जे मिडल फिंगर आहे ते कोणत्या हातात असू शकतं, डाव्या किंवा उजव्या, ते मिडल फिंगरमध्ये ते ठेवा. पण हे लावताना आपण जेव्हा सॅनिटाईज करतो ते सॅनिटाईज केल्यानंतर एक 2-3 मिनिटं थांबा. आपलं बोट किंवा ती मशीन सॅनिटाईज 2-3 मिनिटं थांबा, त्याला ड्राय होऊ द्या, त्यानंतर टाका. कारण तुम्ही ज्यावेळेस ओल्यामध्ये ठेवता त्यावेळेस त्याचं रिडिंग वेगळं येऊ शकतं. म्हणून त्याची एक पद्धत आहे, ते मधल्या बोटामध्ये घ्या, ड्राय झाल्यानंतर त्याला लावा आणि ते लावल्यानंतर कमीत कमी 1 मिनिट ठेवा, का त्याचं रिडिंग व्हेरिएट होत जातं. तुम्ही लगेच सांगितलं की 70 दिसलं समोरचं, चालू झालं सेकंदाला की लगेच मला 70 झाला, घाबरून होता फोन करता. पहिलं थांबा, शांतपणे बघा, ते आपल्या बोटामध्ये लावा, 1 मिनिट ठेवा आणि ॲट द एंड ऑफ 1 मिनिट जी रिडिंग असेल ती मान्य करा. ती जर रिडिंग तुमची सर्वसाधारणपणे 95च्या खाली जात असेल तर परत आणखी थोड्या वेळाने घ्या, जेणेकरून आपल्याला कळलं की तीच रिडिंग आहे. 1 मिनिटाच्या शेवटला जी रिडिंग असेल ती आणि 95च्या खाली असेल तर आमच्या कंट्रोल रूमला फोन करा. कंट्रोल रूम आपल्याला नंबर आहे. आपल्या होम आयसोलेशनच्या बाबतीत डेडिकेटेड लाईन आपण केलेली आहे. आता ती डेडिकेटेड लाईन कोणती आहे तर ती 2545473. मी रिपीट करतो, 2545473. याच्या 10 वेगवेगळ्या लाईन दिलेल्या आहेत. त्याच्यामुळे ॲट अ टाइम 10 लोकांनी जर फोन केला तर त्याच्यावरती आपल्याला चालू शकतो. तर ह्या लाईनमध्ये होम आयसोलेशनच्या बाबतीत आपल्या तब्येतीच्या बाबतीत काहीही प्रॉब्लेम आला तर 2545473 ह्या नंबरवरती फोन करा, आपल्याला गायडन्स भेटेल आणि त्यांच्या गायडन्सनुसार पुढची कारवाई करण्यात येईल. आता हे जर केलं तर होम आयसोलेशन, परत सांगतो, पॉझिटिव्ह आल्यानंतर 10 दिवस होम आयसोलेशन. त्याच्यामध्ये आपलं ट्रीटमेंट काय ती मी सांगतो, कुणाला विचारण्याची गरज नाही. मी परत रिपीट करतो, काही प्रॉब्लेम, आपला पहिली गोष्ट टेम्परेचर मोजायचं आहे, दुसरी गोष्ट आपलं रेस्पिरेशन लेवल मोजायचं आहे, दिवसातून 2 वेळेस करायचं आहे. टेम्परेचर 99च्या पुढे चाललं की डॉक्टरचा सल्ला किंवा NMC कंट्रोल रूमला फोन करायचा आहे. रेस्पिरेशन लेवल 95च्या खाली चाललं तर ते करायचं, पण ते करताना व्यवस्थित करायचं आहे आणि आपला कंट्रोल रूमचा नंबर दिला आहे. आता हे नसताना 10 दिवस आपल्याला कोणत्या औषधं घ्यायचे तर आपण औषधं फक्त खालचे 2च घेते, बी कॉम्प्लेक्स आणि झिंक. बी कॉम्प्लेक्सची टॅबलेट आणि झिंकची टॅबलेट दिवसातून 2 वेळेस घ्यायची आणि व्हिटॅमिन सी, ह्या 2च औषधं आहे 10 दिवसात, सकाळी संध्याकाळी 2 वेळेस. बी कॉम्प्लेक्स प्लस झिंक याचं एक कॉम्बिनेशन घ्यायचं, ती आणि व्हिटॅमिन सी अशा 2 टॅबलेट सकाळी 1 आणि संध्याकाळी 10 दिवसासाठी घ्यायच्यात. त्याच्या व्यतिरिक्त याला कोणतंही वेगळं औषध नाही. हे जर प्रोटोकॉल फॉलो केला तर आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. 10व्या दिवशी आपल्याला कोणतेही लक्षण नाही तर तिथून पुढचे 7 दिवस क्वारंटाईन राहायचं आहे. आय रिपीट, 10 दिवसानंतर पुढचे 7 दिवस होम क्वारंटाईन राहायचं आहे आणि ते सेल्फ ऑब्झर्वेशन करत राहायचं आहे. कारण टेम्परेचर 10 दिवसानंतर काही लोकांना येऊ शकतं. आमच्याकडे अशा 4 ते 5% केस आहेत की 10 दिवसापर्यंत कोणतेही सिम्पटम नाही आहेत, पण 10 दिवसानंतर आपल्याला टेम्परेचर येऊ शकतं. आमचा कंट्रोल रूम आहे, त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट करायचं आणि त्यानुसार आपल्या पुढची जी ट्रीटमेंट घ्यायची त्या दृष्टीने आपल्याला काम करायचं आहे. या पद्धतीनं जर आपण काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीने याच्यामध्ये मदत होऊ शकते, कंट्रोल होऊ शकतो. त्या दृष्टीने आपल्याला जायचं आहे, त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे. एक महत्त्वाचा मुद्दा अशा लक्षात येतोय की आता वॉक इन पेशंट डायरेक्टली हॉस्पिटलमध्ये जाणारे खूप दिसतात आम्हाला. एक सर्वसाधारणपणे 10% पेशंट जे आहेत स्वतः टेस्ट करून घेतात, पॉझिटिव्ह आला की डॉक्टरकडे जातात, हॉस्पिटलला जातात, मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असेल, प्रायव्हेट असेल त्या ठिकाणी जातात. त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांना चेकिंग केलं जातं, स्क्रीनिंग केलं जातं आणि सिम्पटम नसल्यामुळे त्यांना ॲडवाईस केला जातो की तुम्ही घरी जा, होम आयसोलेशन राहा. माझी विनंती अशी आहे की आपण टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह आल्यानंतर प्रथमतः कोणत्याही हॉस्पिटलला जाण्याची गरज नाही. जर तुमच्याला सिम्पटम नसतील, सिम्पटम असेल तर इमिजिएटली जा. आमच्या कंट्रोल रूमला मी जो नंबर दिला आहे त्याच्यामुळे सेंट्रल ॲडमिशनसाठी, म्हणजे ॲडमिशन पॉझिटिव्ह केसेसचे जे आहेत त्यासाठी आपण सेंट्रल डेस्क तयार केला ॲडमिशनसाठी, सेंट्रलाइज डेस्क. म्हणजे नागपूर महानगरपालिकेअंतर्गत कोणत्याही ठिकाणी कोविडचा जर पेशंट तुम्हाला अडचण येत असेल ॲडमिशनच्या बाबतीत तर हा नंबर आहे 2567, आय रिपीट 2567-021. या नंबरवरती फोन केला तर ॲडमिशनच्या बाबतीत आपल्याला गायडन्स केलं जाईल, कोणत्या ठिकाणी किती व्हॅकन्सी सांगितलं जाईल, त्या ठिकाणी ॲडमिशन दिलं जाईल. म्हणून ॲडमिशनच्या बाबतीत जर कुणाला काही संभ्रम असेल, किसके पास अगर एडमिशन के बारे में कोई प्रॉब्लम है तो NMC का कंट्रोल नंबर, उसके लिए डेडिकेटेड एक लाइन तैयार की है, उसका नंबर है 2567-021. आई रिपीट 2567
7021। ये नंबर पे फोन करने के बाद आपको गाइड किया जाएगा कि कौन से हॉस्पिटल में आपको एडमिट किया जाएगा। ये जो 10% वॉकिंग पेशेंट है उनका मेरा एडवाइस है कि जब तक आपको सिम्टम नहीं है वहां एडमिट होने के लिए मत जाइए। उसका रीजन ये है कि हाँ ऑलरेडी पॉजिटिव पेशेंट है, आपके साथ वहां जाओगे, आपके साथ कोई रहेगा और ऑलरेडी इन्फेक्टिविटी है, पॉसिबिलिटी है कि आपके साथ जो गए हैं उनको इन्फेक्शन नहीं है, ज्यादा इन्फेक्टिविटी नहीं है, आपको ज्यादा इन्फेक्टिविटी नहीं है, वहां जाने के बाद आपको इन्फेक्शन बढ़ सकता है। तो अगर आपको सिम्टम नहीं है तो हमारे कंट्रोल रूम में फोन कीजिए, आपको गाइडेंस किया जाएगा और मैंने जो बोला उस हिसाब के अगर हम होम आइसोलेशन 10 दिन के लिए रहे तो उसमें कोई प्रॉब्लम नहीं आएगा, तो उस हिसाब से हम जाएंगे। अगर ये करते हैं तो वॉक इन पेशेंट हॉस्पिटल जाना अवॉइड कीजिए, उसके साथ हम आपको गाइडेंस करेंगे, उसके गाइडलाइंस फॉलो कीजिए। अब जब होम आइसोलेशन रहते हो वहां आपको मास्क यूज करना है, आपके फैमिली के दूसरे मेंबर के कांटेक्ट में नहीं रहना है, अलग रूम में रहना है। आप बोलोगे हमारे पास अलग रूम नहीं है, अगर आपके पास अलग रूम नहीं है तो उसके लिए हमारे सीसीसी सेंटर्स अवेलेबल है, कोविड केयर सेंटर्स। आपके घर में प्रॉब्लम है, आप हमारे यहां आइए, वहां पे रहिए, हमारे वहां डॉक्टर भी है, वहां बेड भी है, खाना भी है, कोई चार्ज भी नहीं है। अगर आपको हमारे यहां नहीं रहना है, होटल में पेड सीसी हमने तैयार की है, सीसीसी 8 होटल हमारे पास तैयार है, उनके पास 300 बेड की कैपेसिटी है, वहां पे करके रह सकते हो। 2000 to 2500 3000 के लगभग वहां चार्ज हर दिन का रहता है, वहां डॉक्टर भी रहते हैं, मॉनिटर भी करते हैं। या तो या वो सीसी में रहिए या पेड सीसी में रहिए, लेकिन कोई भी असिम्टोमेटिक पेशेंट या माइल्ड सिम्टोमेटिक कोई हॉस्पिटल में नहीं जाएगा। अगर आप घर पे रहते हो, मास्क यूज करते हो तो मास्क कहीं भी मत फेंकिए। जो आपके हम नॉर्मल मास्क यूज कर रहे हैं सिटीजन्स, वो मास्क इधर उधर फेंकना आदत सी हो गई, उसके वजह से इन्फेक्शन बढ़ सकता है। तो आप एक अलग सा जो डिस्पोजल है वो एक रखिए। हमारी जो वैन हर दिन आपके जो गार्बेज व्हीकल आता है उसमें अलग तरीके से ये जो मास्क यूज किए हैं उसमें दीजिए, तो उसका मिक्सिंग नहीं होगा, उसकी वजह से इन्फेक्शन नाही बढ़ेगा। म्हणून जे मास्क आहेत ते एक वेगळ्या बॅगेमध्ये ठेवा। दररोज जी घनकचराची गाडी येते त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने द्या, त्याच्यामुळे कलेक्ट होईल आणि इन्फेक्शन वाढणार नाही, ही आपल्याला काळजी घ्यायची आहे। तिसरा एक जो आम्ही टेस्ट बोलतोय, एका बाजूला लोक टेस्टच करायला तयार नाही आहेत। आता आम्ही दररोज गेल्या 10 दिवसांमध्ये बघितलं तर दररोज जे आज पॉझिटिव्ह येतात त्याला आम्ही इंडेक्स पर्सन मानतो आणि त्याचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग चालू करतो। दररोज 8 ते 10,000 लोकांपर्यंत आम्ही पोहोचतो। आश्चर्याची बाब म्हणजे याच्यापैकी 20 ते 25% लोक असे आहेत की ते टेस्ट करून घ्यायला तयार नाहीत। कुटुंबात पॉझिटिव्ह आलाय पण बाकीचे आम्ही पॉझिटिव्ह आहेत, आम्ही टेस्ट करणार नाही। किंवा एक जण पॉझिटिव्ह आलाय, तो एका टेस्ट सेंटर पासून दुसऱ्या टेस्ट सेंटरला जातो की नाही माझ्याकडे पॉझिटिव्ह आला, ही चुकीची, मी पॉझिटिव्ह होऊ शकत नाही, दुसरीकडे जातो, दुसरीकडचा निगेटिव्ह येतो। मग कोण खरं आणि कोण खोटा हा प्रश्न होतो। प्लीज अंडरस्टँड करा, टेस्टिंगचे प्रकार आहेत, त्याची एक स्पेसिफिसिटी आहे, त्याचा एक करेक्टनेस आहे। आरटीपीसीआरची स्पेसिफिसिटीला गोल्ड स्टँडर्ड मानलं जातं, 67% ते 70% पर्यंत आहे। अँटीजेनची पॉझिटिव्ह जी टेस्ट आहे ती 99% करेक्ट असते, 1% चुकू शकते। अँटीजेनची नेगेटिव्ह येऊ शकते चूक, पण पॉझिटिव्ह चूक येत नाही। त्याच्यामुळे असिम्प्टोमॅटिक पेशंट असेल तर त्याची करेक्टनेस हे अँटीजेन टेस्टमध्ये जास्त आहे। आरटीपीसीआर टेस्टमध्ये सगळ्याच गोष्टी 70% पर्यंत पॉझिटिव्ह येऊ शकतात, करेक्टनेस आहे। मग दुसरीकडे जातो, सकाळी एका ठिकाणी एनएमसी मध्ये पॉझिटिव्ह आला टेस्ट सेंटरला, प्रायव्हेट लॅबला दुपारी गेला, दुपारी अँटीजेन किंवा आरटीपीसीआर नेगेटिव्ह आले। मग प्रश्न विचारतोय खरं कोण, सच्चा कोण? सच्चा दोन्ही टेस्ट आहेत। का आहेत तर व्हायरस शेडिंग नावाचा एक प्रकार असतो। सकाळी जो व्हायरस असतो तुमच्या बॉडीमध्ये, ज्याचा तुमचा स्वॅब घेतलेला आहे, त्याच्या आधारे तुमची जी पॉझिटिव्ह आहे त्याचा व्हायरस शेड त्यावेळेस कदाचित जास्त असू शकतो। दुपारी ज्यावेळेस तुमचा स्वॅब घेतला तर त्यावेळेस तो व्हायरस शेडिंगचं ते इन्फेक्टिव्हिटी त्याची कदाचित कमी झालेली असू शकते किंवा कमी असू शकते। म्हणून हे व्हायरल शेडिंगचा प्रकार आहे, त्यानुसार एकाच माणसाची दिवसातून 2 वेगळ्या ठिकाणी घेतली तर कदाचित 2 वेगळे रिझल्ट येऊ शकतात, त्याच्यात चुकीचं काहीही नाही। प्रायव्हेट किंवा गव्हर्नमेंट, पेड किंवा अनपेड, याच्यामुळे तुमची पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह टेस्ट येत नाही। व्हायरल शेडिंग नावाचा प्रकार आहे, त्या दृष्टीने होतं, हे सायंटिफिक आहे। त्याच्यामुळे माझी विनंती आहे की एका व्यक्तीला पॉझिटिव्ह आला त्याला पॉझिटिव्हच म्हटलं पाहिजे, मल्टिपल टेस्ट करू नका, शासनाचे पैसे वायाला घालू नका, स्वतःचे पैसे वायाला घालू नका। पॉझिटिव्ह आलात ती टेस्ट पॉझिटिव्हच ग्राह्य धरावी लागेल, म्हणून आयसोलेट व्हा किंवा जर सिम्प्टमॅटिक असाल तर हॉस्पिटलला ॲडमिट व्हा। स्वतःचे पैसे किंवा स्वतःमुळे दुसऱ्याने इन्फेक्शन करण्याचा प्रकार करू नका।
ह्या सायंटिफिक आहे, त्या ICMRच्या गाईडलाईन, याच्या व्यतिरिक्त वेगळं काहीही नाही आहे. त्याच्यामुळे कृपया स्वतःमध्ये कन्फ्युजन करू नका, दुसऱ्यांना कन्फ्युजन देऊ नका आणि दुसऱ्याला इन्फेक्शन किंवा डेथकडे नेऊ नका. तेच करत असताना आपण सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते आपण म्हणा की तुमची बेडची अवेलेबल आहे का. नागपूर शहरामध्ये आज आपण आतापर्यंत 24 हॉस्पिटल ऑलरेडी कोविड हॉस्पिटल प्रायव्हेट हॉस्पिटल डिक्लेअर केलेले आहेत. त्याच्यातले 19 हॉस्पिटल हे 90-100 बेडच्या वरचे आहेत आणि बाकीचे 5 हे स्वतःहून आलेले आहेत, ज्याची कॅपॅसिटी 50 ते 100च्या दरम्यान आहे किंवा 30 ते 50च्या दरम्यान आहे. असे 24 जे हॉस्पिटल ऑलरेडी ऑपरेशन चालू आहेत, ज्या ठिकाणी कोविड हॉस्पिटल घेतले जातात, त्याची कॅपॅसिटी 2446 एवढी बेड आहे. त्याच्यामधले 1170 हे ऑक्सिजनेटेड आहेत. ICU त्यांचे 368 आहेत, व्हेंटिलेटर 111 आहेत. याच्या व्यतिरिक्त गव्हर्नमेंट GMC आणि IGMC हे 2 जे हॉस्पिटल आहेत त्याच्यामध्ये 1200 बेड्स आहेत. हे सर्व O2 बेडेड आहेत. त्याच्यापैकी ICU त्याच्यामध्ये 400+ आहेत. त्याचबरोबर एम्स पण आहे. हे करत असताना लता मंगेशकर हॉस्पिटल आहे, शालिनीताई मेघे हॉस्पिटल आहे. इतकी पुढची कॅपॅसिटी आहे, जवळजवळ 450 बेड्सपेक्षा जास्त. महानगरपालिकेने जे 5 हॉस्पिटल तयार केले होते त्याच्यापैकी एक हॉस्पिटल ऑलरेडी आपण कोविड म्हणून चालू केले, इंदिरा गांधी रुग्णालय, तिथे 100पेक्षा जास्त बेड्स आहेत. हे जर सर्व कॅल्क्युलेट केले तर आजच्या डेटला 5000पेक्षा जास्त बेड्स आपल्याकडे कोविडसाठी अवेलेबल आहेत. आणि आजही आपले बेड याच्यापैकी 60%पेक्षा जास्त बेड्स हे वॅकंट आहेत. त्याच्यावर बेड अवेलेबल नाहीत ही जे कोणी सांगता आहे किंवा मुद्दा म्हणून मिसइन्फॉर्मेशन दिली आहे त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आपल्याला बेड अवेलेबिलिटीच्या बाबतीत काही प्रॉब्लेम आला तो जो मी सेंट्रलाइज ॲडमिशन नंबर दिलेला आहे 2567-021 याच्यावरती फोन करा, आपला पूर्ण गायडन्स केलं जाईल. प्रॉब्लेम कुठे येतोय? सिम्प्टमॅटिक नसताना असिम्प्टमॅटिक पेशंटला बेड पाहिजे, आम्ही ते देणार नाहीत. किंवा मला एक पर्टिक्युलर हॉस्पिटलच पाहिजे, मला वॉकआउटच पाहिजे, मला 7 स्टारच पाहिजे, मला हेच पाहिजे, मला GMCच पाहिजे, मला IGMCच पाहिजे, हा प्रकार चालणार नाही. दुसरा एक प्रकार आम्ही बघितला, मी ॲडमिट एका हॉस्पिटलमध्ये आहे, मला दुसरीकडे जायचं आहे, GMCत आहे IGMCकडे जायचं आहे, IGMCत आहे प्रायव्हेटला जायचं आहे, प्रायव्हेटला आहे GMCला आहे. याच्यामुळे यंत्रणेवरचा फक्त ताण वाढतोय, वेगळं काही होत नाही. आणि म्हणून बरेच जणांना डाऊट आहे की इथले डेथ जास्त आहेत तिथले कमी आहेत, ते क्लिनिकल मॅनेजमेंटमुळे तो प्रकार होत नाही. आपण लक्षात घेतलं पाहिजे, क्लिनिकल मॅनेजमेंटसाठी आम्ही एक सिस्टम तयार केलेली आहे की डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स तयार केलेला आहे. त्याच्यामध्ये एक्सपर्ट, मी गव्हर्नमेंटचे बोलत नाही, सगळे प्रायव्हेटमधले हे एक्सपर्ट आहेत वेगळ्या क्षेत्रातले, तो टास्क फोर्स प्रत्येक हॉस्पिटलमध्ये जाऊन येतोय, त्या ठिकाणी काय चाललंय बघितलंय, त्याचं डेथचं अनालिसिस केलंय, ट्रीटमेंट कशी दिली जाते ते बघितलं जात आहेत, SOP चांगल्या पद्धतीने बघितलं जातं की ते बघितलं जात आहे. आणि यांनी क्लिनिकल मॅनेजमेंट कसं असावं SOPच्या त्याच्या माध्यमातून सर्व डॉक्टरना सगळं हॉस्पिटलना गायडन्स केलं जात आहे. याच्यावरती वेबिनार घेतले जातात. ह्या डिस्ट्रिक्ट टास्क फोर्सचं स्टेट टास्क बरोबर कोऑर्डिनेशन आहे, त्यांच्याबरोबर वेबिनार झालेले आहेत. आणि म्हणून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण आल्यानंतर ह्या डिस्ट्रिक्ट टास्क फोर्स कन्सल्ट करतो किंवा यांना गायडन्स करतो, वेबिनार केले जाते, त्याच्या माध्यमातून सगळीकडे ट्रीटमेंटचे प्रोटोकॉल फॉलो केले जातात आणि ऑब्झर्वेशन फॉलोअप केला जातं. मी स्वतः GMC IGMC काही प्रायव्हेट हॉस्पिटल या ठिकाणी जाऊन आलेलो आहे. GMC IGMCच्या कोविडच्या ICU मध्ये वॉर्डमध्ये जाऊन आलेलो आहे, तिथं काय चाललंय हे बघतोय. तिथले डॉक्टर स्वतः तिथे जाऊन बघतायत, हे स्पेशालिस्ट जाऊन बघतायत, अनालिसिस केलं जातंय. त्याच्यामुळं मला हेच हॉस्पिटल पाहिजे, तेच पाहिजे, तोच डॉक्टर पाहिजे, हा अट्टहास योग्य नाही. आपण ज्या हॉस्पिटलला गेलात त्याच ठिकाणी राहा, जेणेकरून आपली ट्रीटमेंट व्यवस्थित होईल याची काळजी आम्ही घेऊ शकू आणि आपल्यापासून दुसऱ्याला इन्फेक्शन होणार नाही याची काळजी घेऊ शकू. या पद्धतीनं आपलं मॅनेजमेंट चाललंय. रिसोर्सेस भरपूर आहेत, त्याच्यामध्ये अडचण नाही आहे. आपल्याला बेडची आवश्यकता जेवढी आहे त्यापेक्षा जास्त आपल्याकडे अवेलेबल आहेत. केसेस वाढल्या तरी आपल्याकडे त्याची ट्रीटमेंट द्यायची कॅपॅसिटी तयार केलेली आहे. त्याच्यामुळे त्याच्या रिसोर्सेसबद्दल, बेड अवेलेबिलिटीबद्दल, हॉस्पिटलबद्दल कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही. दुसरा एक असं आहे की CCCची कॅपॅसिटी आपण सांगितली आहे ती योग्य आहे का अयोग्य आहे. आजच्या डेटला मी रिपीट करतो, आपल्याला 10,000पेक्षा जास्त बेड्स CCCचे अवेलेबल आहेत. त्याच्यामध्ये नावं सांगायचं म्हटलं, MLA हॉस्टेलला 420, पोलीस क्वार्टरला 850 पाचपावली, VNITला 850, सिम्बियोसिसला 600, वनामतीला कॅम्पसला 100, रवी भवनला 70, VN गर्ल्स हॉस्टेल 100, PWD क्वार्टर राहणं 240. अशी जर आकडेवारी घेतली तर रेडी याच्यामध्ये असलेले जसे की आजच्या डेटला ॲडमिट करून ठेवणारे तिथं बेड आहे, तिथं टॉवेल आहे, तिथं बकेट आहे, तिथं पाणी आहे, तिथं लाईट आहे, तिथं टॉयलेट आहे. 5000 बेड्स आजच्या डेटला रेडी आहेत. जे रेडीनेस तयार करून ठेवायला सांगितलं आहे ते जवळजवळ 4000पेक्षा जास्त आहे. याच्या व्यतिरिक्त
राधास्वामी सत्संग इथं 5000 बेडची आपली तयारी आहे. आणि म्हणून कुणाच्या मनात कुणी जर सांगत असेल की हा आकडा चुकीचा आहे, त्यांच्यावरती बिलकुल विश्वास ठेवायचा नाही. मी परत सांगतोय, कारण कॉम्पिटंट अथॉरिटी मी आहे, याच्यामध्ये सगळे सेंटर्स तयार ठेवलेले आहेत. त्याच्यामुळे CCCचे बेड आपण का वाढवत नाही? कारण माझ्याकडे आज जे आहे त्याच्यापैकी फक्त 300 बेड ऑक्युपाईड आहेत. मी रिपीट करतो, जे 4000 5000 बेड्स रेडी आहेत त्याच्यापैकी फक्त 300 बेड ऑक्युपाईड आहेत. ज्या मोमेंटला गरज आहे त्या मोमेंटला आपण 5000 करू शकतो. परत 5000 आणि प्लस 5000 3 टप्प्यामध्ये केलेला आहे. पण कुणाच्याही मनात शंका असण्याचं कारण नाही का ते ऑक्युपाईड का नाही आहेत. तो होम आयसोलेशन लोक प्रिफर करतात, आम्हाला त्याच्यात अडचण नाही आहे. आणि म्हणून CCCच्या बाबतीत आपली कॅपॅसिटी आहे, बेडच्या बाबतीत आहे, क्रिटिकल केअरच्या बाबतीत आहे. गरज आहे आपल्या सर्वांच्या सहकार्याची, गरज आहे आपण नॉर्म्स फॉलो करण्याची, गरज आहे आपल्याला होम आयसोलेशनच्या गाईडलाईन पाळण्याची. आणि सर्वात महत्त्वाची गरज आहे, हा आजार याला छुपवायचं नाही आहे, याला अडवायचं नाही आहे. अडवायचं म्हणजे तुमच्यापर्यंत येऊ द्यायचं नाही आहे, दुसऱ्याला पसरवायचं नाही आहे. पण आला तर हा 100% टेस्ट करून घ्यायचं आहे. टेस्ट केलं, ट्रीटमेंट घ्यायची आहे. आणि हे वेळेत केलं तरच आपला डेथ आम्ही अवॉइड करू शकतो. डॉक्टर्स आपल्याला मदत करू शकतात. शेवटच्या मोमेंटला आला ते चालणार नाही. म्हणून विनंती ही आहे, आम्ही आमचे पराकाष्ठाचे प्रयत्न करत आहोत. लक्षात घ्या, गेल्या 5.5 महिन्यापासून माझे सर्व डॉक्टर्स, माझ्या सर्व पॅरामेडिकल स्टाफ, ANM, आशा वर्कर, माझे स्वच्छता कर्मचारी एकही सुट्टी घेतलेली नाही. दिवस आहे की रात्र नाही बघितलेलं नाही आहे. कोविड आहे की नॉन कोविड बघितलेलं नाही. पाऊस आहे की ऊन आहे बघितलेलं नाही आहे. कोणता सण नाही आहे. आपल्यासाठी राबतायत. त्याच्यातल्या काही जणांना स्वतःचे बळी गेलेले आहेत, आपल्यासाठी गेलेले आहेत. मात्र आपण आपलं सहकार्य करतोय की नाहीत, आमच्यासाठी करायचं नाही आहे, समाजावरती उपकार करायचे नाही आहेत. स्वतः आणि स्वतःच्या कुटुंबासाठी आणि स्वतःच्या जगण्यासाठी हे बिहेवियरल चेंजेस आपल्याला करावे लागतील. आपलं बिहेवियर चेंज करावं लागेल. आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण जर हे सगळे नॉर्म्स पाळले तर कोरोनावरती कंट्रोल डेफिनेटली येऊ शकतो. आता सणासुदीचे दिवस आहेत, परत गर्दी करणार, परत केसेस वाढणार, परत आपण म्हणणार लॉकडाऊन करा. लॉकडाऊन हे स्वतःच्या विचाराचं करू नका, स्वतःच्या बिहेवियरचं करू नका. लॉकडाऊन ह्या व्हायरसला करायचं आहे. आणि त्या व्हायरसला लॉकडाऊन करायचं असेल तर कोविड नॉर्म्स पाळून, सोशल डिस्टन्सिंग, मास्क वापरून, ट्रीटमेंट वेळेवर घेऊन, टेस्टिंग वेळेवर करून ह्या कोरोनाचं लॉकडाऊन करूयात, कोरोना हद्दपार करूयात. म्हणून आपल्याला विनंती आहे, स्वतःसाठी, स्वतःच्या कुटुंबासाठी जगा. त्यांच्यासाठी हा व्हायरस आपल्यामध्ये येऊ देऊ नका आणि आपल्यापर्यंत दुसऱ्यापर्यंत जाऊ देऊ नका. आणि ज्यांना झालाय त्यांना वाईट टाकू नका. आपल्याला फिजिकल डिस्टन्सिंग ठेवायचं सांगितलेलं आहे, इमोशनल आणि सोशल डिस्टन्स ठेवायचं बंद करायचं सांगितलेलं नाही आहे. ते आपल्या समाजाचा घटक आहेत. कोरोना झाला म्हणून त्यांनी पाप नाही केलेलं आहे. मात्र त्यांच्यावरती जर कोणी अन्याय करत असेल तर ते मात्र डेफिनेटली गुन्हा करतायत, एवढं लक्षात ठेवा. आणि ज्यांना कोरोना झालाय ते दुसऱ्याला स्प्रेड करतायत, ते गुन्हा करतायत. त्याचे गुन्हेगार होऊ नका. समाजाचे चांगले पाईक व्हा, गुन्हेगार होऊ नका. कोरोना हद्दपार करा, समाजाला एक संघ ठेवा. मात्र हे नॉर्म्स पाळून करा. निश्चित आपण याच्यावरती मात करू शकतो. आमची पूर्ण तयारी आहे. आम्ही शासन म्हणून 9 पावलं टाकत आहेत. आपण फक्त 1 पाऊल टाका, निश्चितपणे आपण या कोरोनावरती मात करू शकतो. धन्यवाद सर. अतिशय उत्तम पद्धतीने आपण कोरोना संदर्भातील सत्य परिस्थिती माहिती दिली. कोविड काळात वेळोवेळी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण नागरिकांशी संवाद साधला. आजच्या लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांना आज जी माहिती हवी होती ती आपण दिली. परंतु नागरिकांच्या मनात अजूनही बरेचसे प्रश्न आहेत. आपल्या संभाषणादरम्यान अनेक प्रश्न कमेंट बॉक्समध्ये आले आहेत, त्यावर आपली उत्तरे अपेक्षित आहेत. तर पहिला प्रश्न आहे गजेंद्र सिंह लोहिया यांचा. वो लिखते हैं, एक ज्येष्ठ नगरसेवक ने मनपा की सभा में कुछ विषय तथ्यों के साथ रखे, जिसमें उनका कहना है कि आप झूठी जानकारी देकर जनप्रतिनिधियों और लोगों को गुमराह कर रहे हैं. आपने जो 10,000 बेड्स का दावा किया उनमें कितनी सच्चाई है? आपने बाला साहेब थोराट और देवेंद्र फडणवीस के सामने सच्चाई नहीं बताई और उन्हें गुमराह किया. उन्होंने आपको लबाड़ और झूठा कहा है. उनका कहना है कि आप अज्ञातवास में चले गए हैं. इस पर आप क्या कहना चाहेंगे सर? अच्छा हुआ कि आपने जो सवाल है पूछा. मैं आपको बता दूं कि मैंने अभी बात करते समय हमारी क्या तैयारी है उसके नंबर के साथ मैंने बताया है.
हॉस्पिटल के बेड्स कितने हैं, डीसीएच के बेड कितने हैं, सीसीसी के बेड कितने हैं। आपको फिर से एक बात दोहरा दूं, 10,000 बेड का ब्यौरा मेरे सामने है, नाम के साम की लिस्ट आपके सामने है। इसमें अगर आपका आंकड़ा देखोगे यहाँ पे 8,086 यहाँ पे दिखेगा, इसमें राधा स्वामी सत्संग नहीं है, उसके 5,000 अगर जोड़ दो तो 13,000 हो जाता है। अब ये जो झूठी बोलने का या लबाड़ बोलने का है, तो मुझे लगता है कि आदमी का जो विचार होता है और जो प्रकट होता है वो आप जो थॉट करते हो, थॉट प्रोसेस जैसा उसी हिसाब से रहता है कि जो आप थॉट करोगे और एक थॉट का एक विचार, दूसरा थॉट, तीसरा विचार, तीसरा थॉट, और उसकी आदत जैसी बन जाती है। अब जो आदत है उसको आपका स्वभाव बचा है, आदत, एक आदत, दो आदत, तीन आदत, ये इसकी आदत बन जाती है और एक इसका पूरे आदतें मिलकर आपका स्वभाव बन जाता है। मेरी आदत क्या है? मेरी आदत सच्चाई पे चलना है, सच्चाई से काम करना है, जो गवर्नमेंट ने बोला हो लीगल तरीके से चलना है, और पब्लिक इंटरेस्ट में जो जो मेजर जरूरी है वो लेके ये जो महामारी है उससे बचाना है। मेरी आदत है, ये 5-5.5 महीने से किया हूं और 15 साल से जो मैं काम कर रहा हूं इसी राह पे चल रहा हूं, ये सबको पता है। इसलिए ये जो नंबर है अभी मैंने दिखाया 10,000 से ज्यादा, अभी भी ये नंबर बेड के साथ है। अब अगर कोई बोल रहा है ये झूठ है तो शायद उनकी झूठ बोलने की आदत हो, ये मुझे नहीं पता है। तथ्यों को ट्विस्ट करना, जो मीटिंग में कोई हुआ नहीं है उसका दूसरी तीसरे लिंकेज करना, आधी अधूरी बात मोड़कर उसको गुमराह करना, ये किसी के भी इंटरेस्ट में नहीं है, ना आपके है, ना पब्लिक के है, ना गवर्नमेंट के है। तो जो आरोप लगा रहे वो तथ्य में जाए, तथ्य देखे, उसको परीखे, उसको वेरीफाई किए। जो मीटिंग का आपने ब्यौरा दिया है कि बाला साहब ठाकरे के मीटिंग, बाला साहब थोरात के मीटिंग में बताया और देवेंद्र जी फडणवीस के मीटिंग में बताया, क्या बताया था? बाला साहब थोरात के साहब की जो मीटिंग थी मंत्री महोदय जी, वहां डिविजनल लेवल की मीटिंग थी, उसमें डिविजनल कमिश्नर साहब ने प्रेजेंटेशन दिया था। जो आंकड़ेवारी थी वो डिविजनल लेवल की डिविजनल कमिश्नर साहब ने दी है। अब वो आंकड़ेवारी का आपको कुछ प्रॉब्लम है तो आप डिविजनल कमिश्नर साहब से जाके पूछिए। एनएमसी के बारे में मैं बता सकता हूं कि इसमें कुछ भी झूठी बिल्कुल बात नहीं है, बिल्कुल सच बात है, पब्लिक डोमेन में है। देवेंद्र जी फडणवीस की मीटिंग में क्या हुआ, यही तथ्य मैंने रखे। अगर आपको एक्टिव बेड, रेडी बेड, इसमें डिफरेंस समझ में नहीं आता है और उसको आप गुमराह ट्विस्ट करोगे, वो आपकी आदत है, मेरी नहीं है। इसलिए फिर से बोल रहा हूं, 10,000 से ज्यादा सीसीसी के बेड, कोविड केयर सेंटर के बेड है, उसमें से लगभग 4,730 आज रेडी है, आज भी वहां पेशेंट के लिए अवेलेबल है। 3,356 से ज्यादा रेडीनेस के लिए कहे गए हैं और उसके बाद राधा स्वामी सत्संग के वहां 5,000 का हमारा रेडीनेस है। ये सेंटर के नाम के साथ, कैपेसिटी के साथ है। इसलिए लोगों को गुमराह करना बंद करो, झूठों आरोप करना बंद करो। यहां राजनीति लाना ठीक नहीं है। यहां पे जो सच्चाई है वही होगा। कॉम्पिटेंट अथॉरिटी मैं हूं, यहां डिस्ट्रिक्ट कलेक्टर रूरल के लिए है, डिविजनल के वहां ऑब्जर्व करते हैं, बहुत से मीटिंग हुई है, मीटिंग में बताया गया है, रेडीनेस है। आपको मानना नहीं है, सिर्फ आरोप करना है, वो अलग हो सकता है। कम से कम महामारी में ये मत कीजिए। झूठी बोलना मेरी आदत नहीं है, दूसरे किसी की हो सकती है, तो उनको वो बंद करें। जो सच्चाई पे काम चल रहा है वो काम चलते दीजिए। मेरा काम है महामारी से लोगों को बचाना है, मैं वो कर रहा हूं। फैसिलिटी तैयार करना है, मैंने वो किए हैं और आगे भी करता रहूंगा। थैंक यू सो मच सर। दूसरा प्रश्न है राहुल बैरागी से। वे लिखते हैं, व्यापारी परेशान है और आप हर रोज नए नियम और कानून का डर दिखाकर उन्हें धमकाते हैं। व्यापारियों को अपने पैसों से कोविड टेस्ट करने का आपने सूचना दी है और इससे आपने उन्हें संकट में डाला है। ऊपर से ऑड इवन भी आप नहीं हटा रहे। व्यापारी आखिर अपना पेट कैसे पाले? ये बहुत दिनों से चर्चा चल रही है कि व्यापारी को परेशान कर रहे हैं कि आपको मैंने टेस्ट करने के लिए बोला। बिल्कुल बोला। आपके यहां हर दिन ग्राहक आते हैं 5, 50, 100, 200। अगर आप में से कोई पॉजिटिव है तो आप स्प्रेडर बनते हो, सुपर स्प्रेडर बन रहे हो। इसमें से कोई भी पॉजिटिव, हर दिन आप 50 लोगों को, 100 लोगों को, 200 लोगों को स्प्रेड करोगे और हम चुप बैठेंगे और ऊपर से आप बोलोगे
कि नहीं कोरोना बढ़ रहा है। क्यों? गवर्नमेंट के आप जो 21 अगस्त का गाइडलाइन है उसमें यही बोला है कि सिम्टोमेटिक नहीं है तो गवर्नमेंट की टेस्ट वहां करना जरूरी है। नहीं, बिल्कुल है। 85% से ज्यादा असिम्टोमेटिक है। मैंने यही बोला कि सिम्टोमेटिक है तो मेरे सेंटर पे आके कीजिए, असिम्टोमेटिक है तो आप प्राइवेट में भी कर सकते हो। आप कोई पैसे की बात करते हो, आपको दुकान चलाने के लिए 10-10 नौकर लेने के लिए आपके पास पैसा है, टेस्ट करने के लिए आपके पास पैसा नहीं है। ऑड इवन का फॉर्मूला गवर्नमेंट ने लगाया, मैंने भी लगाया है। आपको चलन दूसरा ऑप्शन है मेरे पास, आपने एक दिन बंद कर दिया। मैं तो बोलता हूं जब तक आपको अगर लगता है कोरोना से डर है, अगर कोरोना की गाइडलाइन नहीं फॉलो करनी है तो आप खुद बंद कर सकते हो। मैं बंद करूं तो प्रॉब्लम, आप बंद करें तो प्रॉब्लम नहीं है। ये कौन सा है? ये जो डबल स्टैंडर्ड है ये बंद करना चाहिए। अब आप बोल रहे हो कि मैंने जो रूल्स लाए हैं लाइसेंस के, आप लाइसेंस राज की बात कर रहे हो, ठीक है। आपको ये पता है लाइसेंस राज और रूल ऑफ लॉ में कुछ फर्क है? ये जो रूल ऑफ लॉ है, लॉ के हिसाब से चलता है, उसको रूल ऑफ लॉ बोलते हैं। ये एमएमसी एक्ट है, महाराष्ट्र म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्ट 1949, उसके तहत कॉर्पोरेशन एरिया में कोई भी इकोनॉमिक एक्टिविटी अगर करना है, धंधा करना है, बिजनेस करना है तो वो लाइसेंस लेना जरूरी है। एक्ट में प्रोविजन है। ये नागपुर महानगर पालिका में इंप्लीमेंट नहीं हुई है, इसके लिए मेरी गलती नहीं है। ये सब महानगर पालिका में इंप्लीमेंट हो चुका है, इसलिए मैंने ऑर्डर निकाला। आपको बोला कि वो लाइसेंस लीजिए, आप बोल रहे हो वो भी लाइसेंस राज है। क्यों? जो एक्ट के हिसाब से, लॉ के हिसाब से मैं बोल रहा हूं, आपको लाइसेंस लाग लगता है, वो आपको धमकियां लगती है, ठीक है। आपके रेसिडेंशियल एरिया में परमिशन बिल्डिंग की रेसिडेंशियल है, वहां कमर्शियल एक्टिविटी चलती है, ये इलीगल एक्टिविटी करोगे। वहां बाकी के लाइसेंस चलते हैं, बाकी चेंज आप यूज नहीं किया है वहां आप कर रहे हो, चलता है। आपका दुकान है, रास्ते पे आप यूज कर रहे हो, चलता है। मगर आपकी मनमानी चलती रहे, उसके वजह से समाज भुगत रहे, आप पैसा कमाते रहे, लेकिन कोविड की गाइडलाइन नहीं फॉलो करेंगे, टेस्ट नहीं करवा लोगे, कारपोरेशन एक्ट के हिसाब से आपको जो लाइसेंस लेना चाहिए वो नहीं लोगे। अगर आपको लगता है कि वो गलत है तो सही, फिर हम वो लॉ इंप्लीमेंट करेंगे। रेसिडेंशियल एरिया में आप कमर्शियल एक्टिविटी चला रहे हो, वहां हम क्यों चलने दें? ये इलीगलिटी आप क्यों छुपा रहे हो? फुटपाथ पे आपका जो अतिक्रमण होता है वहां आप दुकान करते हो, वो क्यों चला रहे हो? कोविड-19 के गाइडलाइन जो है वो क्यों नहीं फॉलो कर रहे हो? ये लोगों को गुमराह करना, ये झूठी सिंपैथी मिलाना और उसका पॉलिटिक्स करना, ये आपका काम नहीं है। आपका काम धंधा करना है, एज पर रूल करना है। प्लीज फॉलो द रूल ऑफ लॉ। ये जो लाइसेंस है ये रूल ऑफ लॉ है। आप जब आर्बिट्रेरीनेस अब तक कोई भी रूल फॉलो नहीं करते हैं, उसको हम बोले तो हम गलत, और आप लॉ नहीं फॉलो करते वो आप सही, और उसके ऊपर से धमकियां देना। आज मैंने पेपर में पढ़ा कि वो आपके एसोसिएशन ने बोला है कि एप्लीकेशन मत कीजिए। प्लीज अंडरस्टैंड, ऑर्डर इज इन प्लेस। अब तक मैंने टाइमलाइन नहीं दी थी, अब मैं टाइमलाइन दूंगा। उस टाइमलाइन में अगर आपने लाइसेंस नहीं किया और अगर कन्वर्जन नहीं किया तो आप ऑपरेट नहीं कर पाओगे। ये धमकी नहीं है, ये चेतावनी है। रूल ऑफ लॉ है। रूल ऑफ लॉ जितना आपको मेरे लिए लागू है उतना ही आपके लिए लागू है। इसलिए ये कोविड का, नॉन कोविड का रीजन बताते हुए लॉ को आप जो ठुकरा रहे हो वो गलत है, ये रवैया गलत है। रवैया चेंज कीजिए, रूल ऑफ लॉ फॉलो कीजिए, खुद का धंधा कीजिए, इकोनॉमी कीजिए। ये शहर सिर्फ आपके वजह से नहीं है, शहर के वजह से हम सब हैं। तो शहर को बचाना मेरा पहला कर्तव्य है, और शहर को बचाने के लिए, शहर को विकास के लिए रूल ऑफ लॉ के हिसाब से जो जो करना पड़ेगा मैं करूंगा, और उसके बीच में जो जो आएगा वो रूल ऑफ लॉ के हिसाब से काम, उनके खिलाफ कार्रवाई होगी। इसलिए मेरा फिर से आपको अपील है कि इसका पॉलिटिसाइजेशन मत कीजिए। फॉलो द रूल ऑफ लॉ, सेव द सिटी, ग्रो योर बिजनेस। थैंक यू सर। सर इसी को लगकर एक और क्वेश्चन है, रवि रमानी, सोमिल देशमुख, चिराग महेश्वरी और बहुत लोगों के सेम सवाल है कि लाइसेंस और टेस्टिंग के लॉ सिर्फ शॉपकीपर्स के लिए है क्या? आपको लगता है सिर्फ वही पॉजिटिव है? हॉकर्स जो अपना बिजनेस ऑपरेट कर रहे हैं डेली,
कोई भी ऑड इवन का रूल नहीं फॉलो कर रहे हैं, उनको कोई लाइसेंस का रूल नहीं, कैन यू प्लीज एटलीस्ट इंश्योर दैट द एंक्रोचमेंट ऑफ दीज हॉकर्स आर क्लीन फ्रॉम द फुटपाथ्स? If you have observed, we are taking stringent actions against everybody who are not following law, whether it's odd even, whether it's hawkers, whether those are encroachers. We are doing it time and again. अगर वो हॉकर्स है, बार बार मानते नहीं, उनके लाइसेंस भी कैंसिल हम कर रहे हैं, उनसे पेनाल्टी भी लगा रहे हैं. So this law is not just for shopkeepers alone or some people, it is for all. So accordingly we are acting. So follow the law. It's not a discrimination, it's equally applicable to everybody. So there is no discrimination, there is no issue. We are acting, we still act and we will act tough. थँक्यू सर. पुढचा प्रश्न आहे रवी गजबिये यांचा. ते विचारतात की करोनाच्या उद्रेकाची शहरात वेगवेगळी ठिकाणे आहेत. मनपाने शहरातील अनेक निवासी गाळ्यांमध्ये ओपीडींना परवानगी दिली आहे. अशा निवासी गाळ्यांमध्ये मोठ्या संख्येत विविध प्रकारचे रुग्ण व त्यांचे नातेवाईक येत आहेत. ते या ओपीडी तसेच इमारतींच्या तळमजल्यावर पार्किंग करताना गर्दी करीत आहेत. यामुळे शहरात अनेक ठिकाणी अशा इमारतीत हजारोंच्या संख्येत राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. काही ओपीडींमध्ये करोना रुग्ण असल्याची आढळलेले आहेत. अशा इमारतीतील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी मनपाने काय कारवाई करणार आहेत या ओपीडींवर? मला वाटतं हा इश्यू आपण जो विचारला आहे निश्चितच आवश्यक असा प्रश्न विचारलेला आहे. ओपीडीसाठी मनपाने कोणत्या गाळ्यात परमिशन दिलेली नाही. कदाचित त्या रेसिडेन्शियल एरियामधल्या अनऑथराईज प्रमाणे ते चालवत असतील, त्यांच्यावरती आम्ही कारवाई करत असतो. स्पेसिफिक जर माहिती दिली तर त्या ठिकाणी आम्ही कारवाई करू, हे मी अश्युरन्स करतो. आम्हाला जेवढ्या माहिती पडतात त्या ठिकाणी आमची कारवाई चालूच आहे. पार्किंगच्या प्लेसेसमध्ये अनऑथराईज यूज होत आहेत, ते अनऑथराईज चेंज आहे, त्या दृष्टीने आपण कारवाई करत आहोत. आता प्रश्न असा आहे की त्या ठिकाणी कोणती ओपीडी असेल तर तिथे सुद्धा सोशल डिस्टन्सिंग पाळायचं आपण सांगितलेलं आहे. जिथं पाळलं जात नाही त्यांच्यावरती आपण कारवाई करत आहोत. मूळ मुद्दा सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करण्याचा आहे, फिजिकल डिस्टन्सिंग मेंटेन करण्याचा आहे, मास्क वापरण्याचा आहे, कोविड-19 गाईडलाईन पाळण्याचा आहे आणि पर्टिक्युलरली रूल ऑफ लॉ सगळ्यांनी कोविड आहे किंवा नाही याचा आहे. म्हणून आपल्या सोसायटीमध्ये हे रूल्स फॉलो केले जात नाही, सोसायटीला पूर्ण अधिकार आहेत. त्यांच्या कोणाच्याही सोसायटीमध्ये जर रूल फॉलो केले जात नसतील तर त्या सोसायटीच्या मेंबर्सनी, चेअरमननी, सेक्रेटरीने त्या व्यक्तींना, त्या गाळेधारकाला त्याच्यावरती इमिजिएटली दुकान बंद करून कारवाई करू शकतात. त्यांना जर शक्य नसेल ते आम्हाला कळवलं तर आम्ही पण कारवाई करू. म्हणून सगळी जबाबदारी फक्त शासनावरती टाकून किंवा प्रशासनावरती टाकून चालणार नाही. सोसायटीमधली जबाबदारी ही सोसायटीची आहे. तिथं जर गाळा अनुज्ञेय नसेल, तिथं जर आपल्या पार्किंग असेल, पार्किंग प्लेसेसमध्ये दुसऱ्या ॲक्टिव्हिटी चालत असतील किंवा कन्व्हर्जन झालेलं असेल तर ही इक्वली जबाबदारी त्या सोसायटीची आहे. त्यांनी स्वतः ते बंद करावं. त्यांना जर शक्य होत नसेल तर आम्हाला सांगावं, आम्ही त्याप्रमाणे कारवाई करू. आणि म्हणून कोरोनाचा उद्रेक होण्यास अनेक कारणं कारणीभूत आहेत. त्याच्यापैकी हे एक डेफिनेटली कारण आहे की कन्व्हर्जन होऊन ज्या ठिकाणी दुकानं चालू आहेत किंवा कोणत्या प्रकारची ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्या इलिगल चालू आहेत. त्या इलिगल ॲक्टिव्हिटी फक्त कोरोनाच्या बाबतीतच नाही आहेत तर नॉन कोरोना काळामध्ये सुद्धा आहेत. त्या बंद झाल्या पाहिजेत, त्या दृष्टीने माझा प्रयत्न चालू आहे. त्याचाच एक मार्ग म्हणून आपण जो आहे रूल ऑफ लॉच्या दृष्टिकोनातून लायसन्सच्या बाबतीतला जो काढला तो एक आहे. त्याच्या व्यतिरिक्त यांच्यावरती कारवाई करणं आपण इथून पुढे करणारच आहोत. आजपर्यंत ज्या ठिकाणी रेसिडेन्शियल फॅसिलिटी आहेत आणि त्या ठिकाणी नॉन रेसिडेन्शियल म्हणजे कमर्शियल किंवा इतर ॲक्टिव्हिटी चालू आहेत त्या ठिकाणी आम्ही पूर्ण लक्ष दिलेलं नव्हतं, ते आम्ही चालू केलेलं आहे. त्या सर्व बिल्डिंगला इथून पुढे फक्त तेवढ्या कन्व्हर्ट केलेल्या गाळ्यापुरतं नव्हे तर ती बिल्डिंगच आम्ही कमर्शियल मानून कमर्शियल टॅक्स लावणार आहोत, जेणेकरून त्या बिल्डिंगमध्ये इलिगल गोष्टी ज्या चालल्या त्या सोसायटीची जबाबदारी राहील आणि तिथले जे राहणारे फ्लॅट धारक आहेत त्यांनाही हे कळेल की आपल्या याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने केलं तर आपल्यावरती एक कमर्शियल बिल्डिंग कन्व्हर्जन केलं नाही म्हणून त्याच्यानुसार 53 नुसार MRTP नुसार कारवाई आणि कमर्शियल टॅक्स ह्या सर्व गोष्टी पुढच्या काळात होतील. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे की असे जर आपण काही चेंजेस केले असतील तर प्लीज रेग्युलाइज करून घ्या. नसेल तर कन्व्हर्जन थांबवा आणि जी अनन्य ॲक्टिव्हिटी तीच करा. आपण त्या ॲक्टिव्हिटी करा. त्या जर केलेल्या नसतील आमच्याकडे माहिती द्या, आम्ही त्यांच्यावरती कारवाई करू. Thank you, sir. Prashant Parate, Pranju Modghare, Rahul Manyar, and many others have the same question. When are you opening the gyms? Buses have started without any sanitization. Festival and other events are also happening anyway without any strict adherence to protocol. Please think about the livelihood of trainers. What is the point in keeping the fitness centers closed? Thank you for asking this question. These people have come and met me many times. I have explained them the rationale behind non-opening of fitness centers. Somebody mistake or non-abiding does not mean you are right. These fitness centers
have more possibility of transmitting virus from one person to another person. Why? When you are gymming, when you are on the treadmill, when you are taking exercise, you are sweating and other droplets are dropped down there in the gym. And it is possible that social distance is not maintained there and that droplets will pass over to somebody else, either by touching that instrument or on the floor or while taking exercise. As a result, one positive person can infect many in gym. That's the reason why these gyms are not being opened till today. That's how the restrictions continue. We are not interested in not opening up any activity which will not affect or basically transmit the virus from one person to other. There is a scientific reason, as I explained, and that's why there are restrictions on opening of the gyms. As long as in Nagpur cases are on rise and deaths are on rise, unless those come under control, we are not going to open further. Whatever has been opened, we are regulating it. What we require is the participation and cooperation of the people in controlling virus by following these norms. That's why it's my request, please don't insist as of now on these activities. It's not just your activities, even offices which are allowed, they are allowed to open, whether government or private, only up to 15% capacity. It's not as if everything is open. Other shops are, even odd day shops are open. It's not 100% shops are open. That's why it's not discrimination. Please understand the gravity. Life is important. If we live, then we can take exercise. If you don't live, your gym and exercise will not be there. So let's understand the gravity. Until we flatten the curve and restrict the deaths, we will not be able to open up further activities. So please work on that ground, cooperate us and let us make Nagpur corona free, and then definitely we will open up. थँक यू सर. पुढचा प्रश्न आहे विकास चेडगे यांचा. ते लिहितात की पाणी बिलात 5% तर प्रॉपर्टी टॅक्समध्ये 50% सवलत द्यावी. तसेच रामणिक कर दादियाल यांचा प्रश्न असा आहे की जेव्हा नागपूर शहरात रोजच्या कोरोना केसेस वाढत आहेत त्यावेळेस टॅक्स, एन्क्रोचमेंट, पाणी बिल या विषयांवर काम सध्या थांबवून कोरोना पेशंट्स कंट्रोल कसे करता येईल याकडे लक्ष देता येईल का? थँक्यू. याच्यासाठी खूप प्रश्न आलेले आहेत की पाणी बिल 5% कपात करणे आणि प्रॉपर्टी टॅक्सची 50% कपात करणे. मला वाटतं की हा विषय थोडा गांभीर्याने सर्वांनी घेण्याची गरज आहे. ही 5% कपात कशी आली? ही दरवर्षी 5% वाढ पाणी पुरवठ्यामध्ये, पाणी रेटमध्ये दरवर्षी आपण गेल्या 2017 पासून करतोय. का करतोय? आपण याचे नियम बनवलेले, शासनाने याचे नियम तयार केलेले आहेत, ज्याला बायलॉज म्हणतात, जे की महानगरपालिकेने अप्रूव्ह केलेली जी 24/7 स्कीम आहे, ती स्कीम राबवताना त्या अनुषंगाने त्याचा ऑपरेशन जो खर्च असेल, ते चालवण्यासाठी जो खर्च असेल तो कमीत कमी त्याच्यातून निघावा या दृष्टिकोनातून एक रेट ठरवलेले आहेत आणि त्याच्यावर्षी दर वर्षाला 5% प्रमाणे रेट वाढ होते. ती वाढ ऑलरेडी 1 एप्रिलपासून अंमलात आलेली आहे आणि त्या दृष्टीकोनाने बिलं दिलेले आहेत, भरले जात आहेत. आता हा कन्फ्युजन का करतायत हे मला कळत नाही आहे. हे नियम सर्वांना माहिती आहेत, हे सांगितलेले पण आहे आणि हे मान्यतेसाठी दिलेलंच नाही, कारण ते अधिकार कमिशनरला दिलेले आहेत नियमानुसार आणि ते 1 एप्रिलपासून अंमलात पण आलेले आहेत. आता हे 5% वाढ म्हणजे किती? जर सर्वसाधारणपणे 15 मिलीमीटर तर नळ असेल तर दर महिन्याला बिल किती येते? सर्वसाधारणपणे ॲव्हरेज आम्ही जर काढला तर 150 रुपये येते आणि 5% वाढ म्हणजे किती होणार? 150 रुपयामध्ये 7.5 रुपये वाढणार, म्हणजे महिन्याला 7.5 रुपये वाढ झाली. हा तुम्हाला प्रॉब्लेम आहे. मग तुमचं मोबाईलचं बिल दर महिन्याला जे येतं ते तुम्हाला द्यायला काही प्रॉब्लेम आहे का? इलेक्ट्रिसिटीचं बिल ज्यावेळेस तुम्ही भरत नाही तर तुमचं कनेक्शन डिस्कनेक्ट होतं, त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? आपण 4 व्हीलर 2 व्हीलरवरती जातोय त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे. मग हे फक्त 7.5 रुपये ॲव्हरेज महिन्याला वाढले, याचा एवढा मोठा इश्यू कशासाठी? मग जर हे करायचं असेल तर पाणी जे आज आपण इरिगेशन डिपार्टमेंटकडून घेऊ त्याच्यासाठी जे पैसे लागणार ते कमी झाले आहेत का? किंवा इलेक्ट्रिसिटी ज्याच्या मार्फत पंपिंग करून आपल्या घरापर्यंत येते त्याच्यामध्ये काही कटौती झाली का? त्यांचं जर बिल पे केलं नाही तर लगेच त्याचे मोटर पंप आपल्याला बंद करावं लागेल आणि पाणी भेटणार नाही, याचा कोणी विचार करतंय का? जो इश्यू नाही त्याचा इश्यू करायचा हे जर असेल तर मला वाटतं आपण आपलं थोडं लॉजिक लावून नियम काय आहेत बघावे आणि गरज काय आहे बघावणं खूप मोठं गरजेचं आहे. खूप जास्त बिल नाहीच आहे त्याच्यामध्ये 5% म्हणजे जे सांगितलं ॲव्हरेज बिल 150 रुपये जर पकडलं
तो 7.5 रुपये महिन्याला, म्हणजे वर्षाला सर्वसाधारणपणे तुम्हाला 100 रुपयाच्या आसपास वाढ आहे. ती तुम्हाला सहन होत नाही. पाणी आपल्याला जेवढं लागतं त्याची जर बाहेर गेलात तर बाहेर बॉटल विकत घेताना आपण 20 रुपये सहज देतो. दर महिन्याला एक म्हणलं तर वर्षाच्या बॉटलवरती जाणाऱ्या पिण्याच्या पाण्यासाठी पैसे तुमचे 200-250 रुपये तरी जातील. पण वर्षभर आपल्याला पिण्याला भरपूर पाणी भेटतं, आंघोळीला भेटतं, वापरायला भेटतं, त्याच्यासाठी 100 रुपये वाढ नको. हा ॲटिट्यूड पहिला चेंज केला पाहिजे. राहिला प्रश्न प्रॉपर्टी टॅक्सचा. प्रॉपर्टी टॅक्समधून महानगरपालिकेची डिमांड किती वर्षभराची? 250 कोटी. त्याच्यातून 50% म्हणजे 125 कोटी. ती वाढ कमी केल्यानंतर आजच्या डेटला तसंही आमचं इन्कम कमी आहे. दर महिन्याला महानगरपालिकेला पगार देणं, पेन्शन देणं, हे ऑपरेशन पाणी पुरवठा, स्ट्रीट लाईट, सिवेज, गार्डन, याच्यासाठी सगळा लागणारा खर्च सर्वसाधारणपणे 100 ते 107 कोटी आहे. आणि हे जर वर्षभराचं मध्ये 250 कोटी आहे, त्याच्यात 50% म्हणजे 125 कोटी, म्हणजे कॉर्पोरेशनमध्ये चालवणं शक्य होणार नाही. आज अशी परिस्थिती आहे. आणि त्याच्यात तुम्हाला प्रॉपर्टी टॅक्स कमी पाहिजे. बरं, प्रॉपर्टी टॅक्स किती आहे हे मी सांगितलं की 250 कोटी वर्षाचा आहे. लोकांचा गैरसमज कशामुळे वाढवत आहे आणि लोक गैरसमज कशामुळे करून घेतात हे मला कळत नाही आहे. वर्षानुवर्ष 1 लाख प्रॉपर्टी ज्या आमच्या नेटमध्ये नव्हत्या आलेल्या त्या आम्ही तयार केल्या आहेत. त्यांना आम्ही नोटीस दिल्या. वर्षानुवर्ष लाखो रुपये पेमेंट करत नाही, ते प्रॉपर्टी द्यायची नाही. त्याच्यावरती व्याज लागले की ते व्याज माफ करा म्हणायचं. आता प्रॉपर्टी टॅक्स माफ करा म्हणायचं. सगळ्याच गोष्टी माफ करायच्या. तर मग पाणी पिणं आपल्याला बंद करावं लागेल, सिवेज पण आपल्याला बंद करावं लागेल, आपल्या जे सर्व्हिसेस कचरा गाडी येते तीही बंद करावी लागेल, कचरा जे साफसफाई करतात त्यांनाही पगार नाही तेही बंद करावं लागेल. याचा काय विचार करत नाही. म्हणजे आपल्या इन्कमचे सोर्स, मेजर सोर्स हे प्रॉपर्टी टॅक्स आहे. सर्वात मोठा सोर्स जर जीएसटी जर अनुदान सोडलं त्याच्यानंतर सर्वात मोठा तो आहे. आता जीएसटी आणि इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी कमी झाल्यामुळे ऑटोमॅटिक आपल्याला कमी भेटेल. आणि आपलं जे इन्कम आहे ते आपण बघत नाही. महानगरपालिकेचं बजेट यावर्षी 2600 कोटी आहे. पण वर्षभर हे जे मी आता सांगितलं, पगारपासून ते कचरा, इलेक्ट्रिसिटी, स्ट्रीट लाईट, पाणी पुरवठा, हे ऑपरेशन जे आपल्याला लागतात दररोज जगण्यासाठी, हा सगळा खर्च केला तर 1100 ते 1200 कोटी रुपये फक्त याच्यावरती खर्च जातो. आणि आपलं प्रॉपर्टी टॅक्स 200-250 कोटी हे डिमांड आहे. रिकव्हरी तर त्याच्यापेक्षा आपली कमीच असते. त्याच्यावरती आम्ही कारवाई करायला लागलो तर आम्ही करणारच आहोत. त्याच्यामुळं एका बाजूला तुम्ही म्हणणार की हे कामं बंद करा, कोरोनाचे कामं पूर्णपणे चालू आहे, तिथं कुठेही दुर्लक्ष झालेलं नाही. नागरिकांचं सहकार्य, नागरिकांना रूल पाळण्याची जास्त गरज आहे. लवकर स्वतः ट्रीटमेंट घेण्याची गरज आहे, त्याच्यावरती फोकस करण्याची गरज आहे. म्हणून हे बाकीचे कामे बंद करू शकत नाही. म्हणून जीवनावश्यक गोष्टी आहेत त्या आम्ही चालू ठेवलेल्या आहेत. ते आम्हाला करणं क्रमप्राप्त आहे. त्याच दृष्टीने शहर चालेल, त्याच्यामध्ये कोणती कपात करता येणार नाही. आणि याच्यावरती परत आपला स्वतःचा वेळ विनाकारण घालू नये. कारण आपण याच्यामध्ये डिटेल्स, तथ्य काय हे बघणं गरजेचं आहे. आणि त्या अनुषंगाने आम्ही जे महानगरपालिका म्हणून करतो त्याच्यात त्रुटी असेल तर डेफिनेटली दाखवा. त्रुटी नसताना स्वतःचं इन्कम वाढवायचं नाही, मात्र एक्सपेक्टेशन खूप मोठ्या प्रमाणात वाढवायच्या. आपल्या सर्व्हिसेस तर पाहिजेत पण सर्व्हिस चार्ज द्यायला आपले नकार असतो. ही विचारसरणी कुठंतरी बदलणं गरजेचं आहे. ज्या ॲक्टिव्हिटी चालल्या शहर चालण्यासाठी चालवल्या आहेत त्या तुमच्यासाठी आहेत, हेच डेफिनेटली विचार केला पाहिजे. आणि ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटी आपण स्वतः चालवतोय, स्वतःसाठी चालवतोय, तेवढंच तारतम्य, तेवढंच सिरियसनेस आपल्या स्वतःच्या ओनरशिप आहे म्हणून बघावं लागेल. म्हणून हे शहर माझं आहे ही ओनरशिप प्रत्येक नागरिकांमध्ये जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत अशा प्रकारचे प्रश्नांची विचारले जातील. म्हणून ही ओनरशिप घ्या, निश्चित आपल्याला याचं तथ्य समोर येईल. थँक्यू सर. मला वाटतं की बराच वेळ झालाय. शेवटचे 1 किंवा 2 प्रश्न आपण घ्यावेत. याग्निक पटेल, अभय सोनकुशवाल, सौरभ प्रसाद और ऐसे काफ़ी लोगों ने क्वेश्चंस पूछे हैं. Many private hospitals are forcing patients to take medicines from hospital pharmacy, and at the same time, people who are coming positive in NMC test centers but negative in private lab testing. Why is this happening, and can you please explain how can we sort from the hospital pharmacy? There are 2 issues. No hospital can force any patient to purchase medicines from any particular pharmacy. You are at liberty to purchase from anywhere. There is no bar on it. But if it is available at the same rate which is available outside, please avoid going outside. If you want to go outside and purchase from some other pharmacy, nobody can prevent you. If that is the case, please complain. Let me know. The hospital will take necessary action against that hospital. As far as test variance is concerned, NMC में पॉजिटिव आते हैं और बाहर नेगेटिव आते हैं. As I explained in my talk interaction,
कि आप टेस्ट कौन सी करते, एंटीजन करते हो, RT-PCR करते हो। RT-PCR का स्पेसिफिसिटी 70% है, एंटीजन का पॉजिटिव का स्पेसिफिसिटी 99% है। अगर आप सुबह इफ यू टेस्ट इन द मॉर्निंग, द कंसेप्ट कार्ड वायरल शेडिंग इज देयर। व्हेन यू टेक अ स्वैब, the viral shedding will behave accordingly, and accordingly the test results will be there. Any person, if you take in the morning, afternoon and evening, test results may vary. It doesn't mean that one is right and other is wrong, because viral shedding is one concept. Second is false negativity is always possible because of the way you take a swab also, that is also the issue. And third is specificity of the case. So if it is positive, please don't go for another test, you are positive. False positivity is rare, false negativity is there, particularly in antigen test who are symptomatic. So symptomatic persons must necessarily go for RT-PCR test. Asymptomatic patients can go for antigen test, and if they are negative, there should not be any issue. But if asymptomatic patient is there, antigen test is done, it is negative, it has to compulsory go for RT-PCR. So there is no issue of different test results. Don't worry about it. My advice is don't go for multiple tests. If you are symptomatic, directly go for RT-PCR. If you are asymptomatic, directly go for antigen. If it is negative, don't bother about it. So by wasting your time, wasting your test and government resources, you are not doing any favor. Please follow the guidelines. Please go for once. If you have any doubt, please call us. If you don't have belief on us, please, as I said, eSanjeevani OPD, you can video call, you can take advice from them, you can take advice of your doctors also, but don't waste and don't question the result of the test. थँक्यू सर. मेसेजेसमध्ये आणि कॉमेंट्समध्ये आपल्याला भरपूर प्रश्न आले आहेत, पण आता लाईव्ह सेशनमध्ये आपण आजचा हा शेवटचा प्रश्न घेतोय. शेवटचा प्रश्न सर रवींद्र मिसाळ यांचा आहे. ते लिहितात की तंबाखूमुळे देशात 10 लाख लोकांचा मृत्यू होतो आहे आणि इतरही असे अनेक ब्लास्ट आहेत या देशात, तेव्हा नागरिक आणि प्रशासन मुकबधीर बनले आहे. करोनाच्या नावाने विधवा विलप करू नका, सुतळीला साप समजून भाले तलवार बंदूक काढून नको ती नॉनसेन्स भीती पसरवू नका. भ्रष्टाचार सुरू आहे आणि गरिबांच्या पोटावर लाथ मारणे सुरू आहे. यावर आपले काय म्हणणे राहील सर? धन्यवाद हा आपण प्रश्न विचारल्याबद्दल. आपलं नॉलेजचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. जे इश्यू आपण रेज केलेत डेफिनेटली वाखाणण्याजोगे आहेत. सुतळीचं साफ करायला शासनाला प्रशासनाला कुणालाही इंटरेस्ट नाही आहे. कोविडचं गांभीर्य कदाचित आपल्या लक्षात आलेलं नसेल, कदाचित आपल्या कुटुंबाला झालेलं नसेल, नसावं, होऊ नये अशी माझी अपेक्षा आहे, प्रार्थना आहे. ज्यांना हा कोविड होतो आणि त्यांच्यावरती काय प्रसंग येतो हे फक्त त्यांना माहिती आहे. म्हणून जी ग्रॅव्हिटी आहे, जे गांभीर्य आहे हे ओळखा. हे गांभीर्य यासाठी आहे कारण याच्यावरती अजून मेडिसिन नाही आहे, याच्यावर अजून व्हॅक्सिन आलेलं नाही आहे. तंबाखू खाल्ल्यामुळे कॅन्सर होतं सगळ्यांना माहीत असतानाही तंबाखू खाल्ल्यानंतर ज्यांना कॅन्सर होतो आणि ज्यावेळेस ट्रीटमेंट होत नाही त्या कुटुंबाचं काय जातं, कुटुंब कसं उद्ध्वस्त होतं हे मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. त्याच बाबतीत कोविडच्या बाबतीत जर आपल्याला कोविड झाला तर सायकोलॉजिकल बरोबर मेडिकल आणि एखाद्या कुणाचा न जावं, आमचे प्रयत्न हेच आहेत आणि प्रार्थना हेच आहे, कुणाचा जीव न जावं. त्या कुटुंबावरती काय होतं हे फक्त त्या कुटुंबाला माहिती आहे. नागपूर शहरामध्ये आज जे 591 पर्यंत डेथ झालेत त्यांच्या कुटुंबावरती काय भेटली फक्त ते 591 कुटुंबांना माहिती आहे. त्याची ग्रॅव्हिटी कदाचित तुम्हाला येणार नाही आहे. मग शासनाचं हे परम कर्तव्य आहे. फक्त कोविडच्या बाबतीतच नव्हे, कोणत्याही आजाराच्या बाबतीत कोणताही डेथ होऊ न देणे ही आमची प्रायमरी जबाबदारी आहे. सेव्हिंग लाईव्ह इज द फर्स्ट अँड द मोस्ट इम्पॉर्टंट फॉर अस. ते आम्ही करत आहोत. कोविडच्या बाबतीत हा नवीन आणि वेगळा आजार असल्यामुळं, अजून कोणतेही औषधं नसल्यामुळं त्यासाठी खबरदारी म्हणून जे घ्यायचे उपाय आहेत तेच केले जात आहेत. म्हणून पहिले लॉकडाऊन केलं, लॉकडाऊन नंतर मिशन बिगिन अगेन केलेलं आहे. ते रेग्युलेटेड फॉर्म्समध्ये आहे. प्रश्न असा आहे की आपल्यासारखे व्यक्ती हे रेग्युलेटेड फॉर्म्सचे नॉर्म्स पाळले जात आहेत का? मास्क वापरले जात आहेत का? सोशल डिस्टन्सिंग केलं जातं आहे का, पाळलं जातं आहे का? हँड वॉशिंगचे नॉर्म्स पाळले जात आहेत का? रेस्पिरेटरी नॉर्म्स पाळले जात आहेत का? दुकानामध्ये गर्दी करू नये, मार्केटमध्ये करू नये हे पाळलं जातं आहे की? हे जर केलं तर निश्चितच हा कोविड आजार आहे कमी करण्यास आपल्याला मदत होईल. हे न लपवल्यास वेळेवर तत्परता दाखवून वेळेत ट्रीटमेंट केल्या डॉक्टरकडे डेफिनेटली आपण डेथ अवॉइड करू शकतो. करप्शन हे आहे, पण नागपूरपुरतं बोलायचं आणि विशेष कोविडच्या बाबतीत बोलायचं त्याच्यामध्ये कुठलंही करप्शन आहे हे छाती ठोकपणे मी सांगतोय. आपल्याकडे काही पुरावे असले तर कृपया पुरावे द्या.
करप्शन फक्त पैशामध्ये नाही, विचारामध्ये असतं. तर ते आपल्या विचारामधून आपण सर्वांनी करप्शन करायचं नाही ठरवलं पाहिजे. प्रत्येकाने ते आपण वागलं पाहिजे. आणि करप्शन करताना जे करप्शन घेतात ते तर दोषी आहेतच, पण करप्शन करणारे ते सुद्धा दोषी आहेत, देणारे सुद्धा दोषी आहेत. म्हणून अशा काही केसेस असतात डेफिनेटली माझ्यापर्यंत आणा. गव्हर्नन्सचे इश्यू खूप मोठे आहेत आणि गव्हर्नन्समध्ये गव्हर्न करणारा आणि जिथं गव्हर्नन्स होतं तो सगळं समाजाला जबाबदार आहे. त्या समाजामध्ये सुद्धा प्रत्येकाने चांगलं वागण्याचा प्रयत्न केला, नियम पाळले, रेग्युलेशन्स पाळले, तर हा प्रश्न विचारायची तुमच्यावरती वेळ येणार नाही, असं मला बोलण्याची वेळ येणार नाही. आणि म्हणून सध्या जी प्रायोरिटी आहे, ज्यावेळेस क्रायसिस असतो आणि हा पॅन्डेमिक आहे, हा इंटरनॅशनल ग्लोबल लेवलचा पॅन्डेमिक आहे, याचा स्प्रेड कोणत्या माध्यमातून होतो ते माध्यम आपल्याला टाईट करायचे आहेत आणि म्हणून स्प्रेड थांबवायचं आहे. आपल्याला इम्युनिटी वाढली, आपल्यामध्ये पॅन्डेमिकची लस आली तर निश्चितच सगळं ओपन होईल. परंतु तोपर्यंत आपल्याला रेग्युलेटेड फॉर्ममध्ये हे अवॉइड करायचे, डेथ अवॉइड करायचे, म्हणून हे मेजर्स आहेत. आणि म्हणून मिशन बिगिन अगेन सुद्धा केलेलं आहे. पराच्या कावा करण्याची शासनाला, प्रशासनाला किंवा समाजाला कोणालाच गरज नाही आहे. गरज आहे ती एकोप्याने लढण्याची. कशाही गोष्टीचा विनाकारण बागुलबुवा न करता त्याचं तथ्य जाणून घेण्याची आणि सगळ्यांनी नियम पाळण्याची. आज मी जसं सांगितलं की तंबाखू खाण्याचं प्रमाण वाढलं आहे, घातक आहे, कोविडलाही आहे ना अदरवाईज आहे. नागपूर सारखं शहर महाराष्ट्रामधलं कॅन्सरची कॅपिटल म्हणलं जातं, कारण तिथं तंबाखू आणि खर्रा हे सर्रास खाल्लं जातं आणि त्याच्यामधून हा स्प्रेड जास्त होतोय. त्यासाठी माझ्या लेवलला सुद्धा दंड लावणं चालू केलंय. आता अपेक्षा जर असेल की प्रत्येक ठिकाणी पोलीस राजसारखं प्रत्येक माणसाच्या पाठीमागे एक पोलीस आणि त्याला दंड लावायला ठेवा, हे शक्य नाही. एका बाजूला जे रेग्युलेशन दिले जातात त्याला लायसन्स राज म्हणायचं, ते रूल आपला पाळायचं नाही, आणि दुसऱ्या बाजूला शासन काही काम करत नाही हेही म्हणायचं, शासनाने दिलेले निर्देशही पाळायचं नाही आणि आणखी ओपन करा हेही म्हणायचं. हे जे डबल स्टँडर्ड्स आहेत हे आपण बंद केले पाहिजेत, एकोप्याने लढलं पाहिजे आणि आपण पुढे गेलेलं आहे पाहिजे. म्हणून माझी विनंती आहे की आज आपण 5 महिने झाले या कोरोना वॉरशी खूप मोठा लढा देत आहोत. त्याच्यामध्ये लढा देणारे खूप मोठ्या प्रमाणावर त्याच्या बळी गेलेले आहेत, नागरिकांचे बळी गेलेले आहेत. हे जर टाळायचं असेल तर आपल्याला कोरोना समजून घेतला पाहिजे. आणि म्हणून ह्या माध्यमातून आपल्याशी मी अनेक वेळा चर्चा केली, आज परत केलेली आहे. गांभीर्य लक्षात घ्या, स्थिती गंभीर होत चाललेली आहे. आपल्या हाताबाहेर जाऊ द्यायची नाही, हाताबाहेर गेलेली नाही आहे आणि ती जाऊ द्यायची नाही. आणि म्हणूनच आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. आता सण चालू झालेले आहेत, आता गणपती फेस्टिवल चालू झालेला आहे, मोहरम येतो आहे, याच्यानंतर अनेक सण येणार आहेत. या सणामध्ये हे रेग्युलेशन आपण केलेले आहेत. का की सण साजरा करत असताना आपल्याला ह्या गोष्टी कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही, आरोग्य कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही, कोरोना कॉम्प्रोमाइज करून चालणार नाही. आणि म्हणून गणपती बाप्पा ज्यांच्या दृष्टिकोनातून ज्यांना आपण विघ्नहर्ता म्हणतो, आज आपल्याला सर्वांना स्वतःचा, कुटुंबाचा आणि समाजाचा विघ्नहर्ता बनण्याची वेळ आलेली आहे. ते दायित्व आपल्यावरती आहे. म्हणून सर्वांनी गर्दी न करता घरच्या घरी हे सण साजरे करा, कोविडचे नॉर्म पाळून करा. निश्चित आपण आनंदी राहाल, कुटुंब आनंदी राहील, समाज आनंदी राहील. म्हणून आज जी गरज आहे प्रत्येकानं योद्धा बनण्याची, विघ्नहर्ता बनण्याची, स्वतः लढण्याची आणि पराजय न स्वीकारण्याची, सहकार्य करण्याची, दुसऱ्यावर टीका न करता सहकार्य एकत्र करून या कोरोनाला आपण हद्दपार करूया. आणि कुठं जे मला कोणतरी बोलताना बोललं की अज्ञातवास गेले, मी अज्ञातवासात गेलेलो नाही. मी मिशन बिगिन अगेनंतर दुकानं व्यवस्थितरित्या चालतं की नाही, ऑड इव्हन आहे की नाही, रस्त्यावरती फिरलोय, दुकानात जाऊन दुकानदाराला समज दिली आहे, दंड लावले, हॉस्पिटलमध्ये ICU मध्ये जाऊन मी तपासणी केलेली आहे. कोणत्या गोष्टीची गरज आहे त्याचा दररोज आढावा घेऊन त्याच्यावरती उपाययोजना दररोजच्या दररोज केल्या जात आहे. बेडची कमतरता कुठे, डॉक्टरची कमतरता कुठे, स्टाफ कुठे, ह्या सर्व गोष्टीचा बघून त्याच्यावरती उपाययोजना केली जाते. CCCच्या बेडच्या बाबतीत केली जाते. ज्या ज्या ठिकाणी आपण कदाचित कधी कुठे गेलेला नसाल त्या ठिकाणी मी जाऊन आलेलो आहे. ते का तर मी अज्ञातवासात नाही आहे, फ्रंटवरती आहे, काम करत आहे, माझी टीम पूर्णपणे काम करत आहे, त्याच्यामध्ये सर्वांना समोर घेऊन जात आहे. अज्ञातवासात मला जायचं नाही आहे, मला कोरोनाला अज्ञातवासात पाठवायचं आहे. त्यासाठी मी लढत आहे, आपण लढत आहात. आपण सर्वजण मिळून या कोरोनाला कायमस्वरूपी अज्ञातवासात पाठवूया आणि आपली सणावळी योग्य प्रकारे पार पाडून आपली जबाबदारी जाणून घेऊन स्वतः, कुटुंब आणि समाजाचा विघ्नहर्ता बनवूया एवढीच अपेक्षा करतो. आपण सहकार्य कराल ही अपेक्षा ठेवतो आणि आजचा आपलं इंटरॅक्शन इथंच थांबवतो. नमस्कार.